स्वागतम सुस्वागतम. आज 15 ऑगस्ट आहे आणि सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. निष्णा, कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण आधी दीपप्रज्वलन करतो. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी कृपया दीपप्रज्वलन करावे. मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. आज स्वातंत्र्य दिन. आपण भारताचे सुजाण नागरिक आहोत. सुजाण नागरिक म्हणजे नेमकं काय ग दीपाताई? सुजाण नागरिकत्वाबरोबर मला वाटतं खूप मोठी जबाबदारी पण येते आणि अनेक नीतिमूल्य पण आपल्याला सांभाळावी लागतात. आपलं इन्स्पायर्सचं कुटुंबसुद्धा याच मूल्यांवर तर काम करतं. इन्स्पायर ट्राईब नावावरूनच काय वाटतं? इन्स्पायर म्हणजे प्रेरणा, आणि या प्रेरणेने प्रेरित घेऊन एकत्र आलेले आपण सगळे. जेव्हा कोविड सुरू होता तेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या छोट्याशा या ग्रुपची सुरुवात झाली आणि मग या टेन्शनच्या वातावरणामध्ये एक होप म्हणून आपली मेंटल हेल्थ, पर्सनल ग्रोथ कशी सुधारवता येईल यासाठी आपण विविध सेशन्स करत होतो. बरं, नुसतं सेशन्स करून आपण नाही थांबलो, तर माय स्टोरी सेशन हा नावाचा उपक्रम केला. आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही कोणाकोणाला भेटलो असो? जस्ट गेस. आम्ही जवळपास ह्याचे एवढे एपिसोड केले की यूट्यूबवरती 1000पेक्षा जास्त व्ह्यूज त्याला गेलेले आहेत. आणि आता आम्ही लवकरच 66 डेज चॅलेंज हा ग्रुप केला होता. म्हणजे सकाळी 5 वाजता उठायचं, 1 तास स्वतःसाठी, मग त्यामध्ये वाचन करायचं, व्यायाम करायचा, स्वतःसाठीच्या गोष्टी करायच्या होत्या. त्यामुळे आम्ही 5 AM क्लब ह्या पुस्तकावरून इन्स्पायर झालो होतो. मूव्ह, रिफ्लेक्ट आणि ग्रो हा त्याचा मेन मोटो होता. आता तुम्ही म्हणाल पर्सनली हा माझा फेवरेट का कार्यक्रम होता? तर यामध्ये आम्ही अनिकेत दादा, गौरीताई सावंत, गौरीताई प्रभुणे, सोनालीताई कुलकर्णी, संतोष दादा, आमची धनश्रीताई, सुमेधा काकू यांसारख्या मान्यवरांशी गप्पा मारल्या. जमणार आहे का आपल्याला असं रोजच्या जीवनामध्ये त्यांना भेटून गप्पा मारायचं? ह्या सगळ्या गोष्टी आम्ही इन्स्पायर ट्राईबच्या मतीने केल्या. त्याचबरोबर आम्ही बीडला संतोष दादांकडे गेलो होतो. राशीनला राकेश दादांकडे सुद्धा भेटून आलो. त्यांचं काम समजावून घेतलं, नेमकं ते काय करतात. ह्या सगळ्या गोष्टी या इन्स्पायर ट्राईबच्या कुटुंबामुळे आपल्याला कळाल्या. आता मी गणेश दादाला पुढची विनंती करते की त्यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. 4 वाजता डॉट नेहमी टेन्शन येतं की किती लोक येणार आहेत आणि मग तो हॉल भरत जातो आणि कार्यक्रम बहरत जातो. आज ॲक्च्युली अनिकेत दादा एक NGO नाही आहे, तर आज बरेच NGOचे लोक, वेगवेगळ्या NGOचे लोकांना आपण आमंत्रण केलेलं आहे. त्याच्यामुळे मला खूप आनंद होतो आहे सगळ्यांचं स्वागत करताना. इन्स्पायरच ट्राईबला 4 वर्ष झाली असं ॲक्च्युली वाटत नाही आहे. एक म्हणजे बाबा आमटेंच्या नावाने पुरस्कार आहे, त्यामुळे बाबा आमटेंच्या विचारांनी हा ग्रुप पुढे गेला. आणि बाबा आमटे नेहमी म्हणायचे की प्रयोग करत राहा तुम्ही. म्हणजे आम्ही कोविडमध्ये 5 AM क्लब म्हणून लोकांना लवकर उठा आणि मूव्ह, रिफ्लेक्ट आणि ग्रोवर काम करा याच्यावर बोललो. त्याच्यानंतर मग माय स्टोरी सेशन चालू झालं. मग आम्हाला श्री गौरी सावंत आहेत, ते म्हटलं नुसत्या स्टोऱ्या घेऊ नका, ग्राउंडवर उतरा, NGOजला मदत करा. त्याच्यानंतर मग आम्ही सपाटा चालू केला. दर 3 ते 4 महिन्याने आम्ही एक NGOचा अभ्यास करतो, त्यांचा माय स्टोरी किंवा त्यांना बोलवतो, त्यांच्याशी गप्पा मारतो, त्यांचं काम बघतो,
त्यांचं काम लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो. कारण की आपण पुणे मुंबईतल्या लोकांना ॲटलिस्ट एखाद्या ठिकाणी जाऊन काम करणं कदाचित कठीण असतं. त्याच्यामुळे ॲटलिस्ट आम्ही त्यांना असं अपील करतो की 200 रुपये ते 500 रुपये जी आपली एक साधी चहा नाश्त्याची खर्च आहे तो आपण लोकांकडे अपील करतो आणि आरामात लोक देतात. ॲक्च्युली लोकांना पण एखाद्या चांगल्या ठिकाणी डोनेट करायचं असतं, पण कुठल्या संस्थेला द्यावं किंवा आपले पैसे कुठले वाया नको जायला किंवा चुकीच्या मार्गाला वापरायला नको म्हणून लोक थोडेसे कन्फ्यूज असतात. तेच कन्फ्युजन आम्ही दूर करतो. मागच्या 4 वर्षात आम्ही साधारण 20 संस्थांना मदत केलेली आहे आणि प्रत्येक वेळेला एक 50,000चं टार्गेट ठेवतो. 50,000, 70,000, 1,00,000 ज्या कामा पद्धतीने आपण ते डोनेशन जमवण्याचा प्रयत्न करत असतो. राशीनला सुद्धा मागे आम्ही एकदा व्हिजिट केली. तिकडे जवळपास 40-45 छोटी मुलं मुली होती आणि आम्ही बघितलं की टॉयलेट एकच, बाथरूम एकच. त्यामुळे आम्हाला लगेचच विचारलं की अरे हे कसं मॅनेज करतात. तर मग काही लोक उघड्या म्हणजे शाळेत जाण्यासाठी हे सगळी धावपळ होती. तर आम्ही एक लगेचच अपील केली आणि एक हार्डली 15-20 दिवसात आम्ही 1-1.5 लाख रुपये त्यांना देऊन ते काम पूर्ण केलं. सो असे बरेचसे आम्ही कार्यक्रम किंवा कार्य करायचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा बाबा आमटेंच्याच वाक्यानुसार, बाबा आमटेंचं ओव्हरऑल तुम्ही जर लाईव्ह बघितलं तर ते एका उजेडातनं अंधाराकडे जायचे, तिकडे उजेड करायचे आणि मग दुसऱ्या अंधाराकडे जायचे, तिथे उजेड करायचे. असा त्यांचा प्रवास सातत्याने चालू राहिला. ॲक्च्युली काही दिवसापासून मी माझी बायकोची सर्जरी झाल्यामुळे 1-2 महिने थोडासा बिझी होतो किंवा हॉस्पिटल लाईफ खूप जवळून बघितलं. तेव्हा असं वाटलं होतं की अरे माझ्या बायकोला का सर्जरी व्हावे. तर तिथे ना एक छोटी मुलगी मला दिसली एकदा MRI स्कॅन करताना आणि मला वाटलं की ती शाळेत असेल म्हणून मी तिला विचारलं शाळेत आहेस का. तर ती म्हटली नाही मी M.Com केलं आहे दादा. तर मी मग ती MRI स्कॅन करायला आत गेल्यावर मी तिच्या बाबांना विचारलं की काय झालंय. तर ते म्हणे 6 महिन्यापासून तिला ते ब्लड सेल जे ब्लड करतात ते नाहीच आहेत. त्यामुळे दर 25 दिवसांनी तिला ब्लड द्यावं लागतं. मला एकदमच शॉक बसला की म्हटलं ते आपण म्हणतो ना दुनिया में इतना गम है और मेरा गम कितना कम है. आणि मग मी त्या मुलीशी आणि त्या बाबांशी मग पुन्हा चहावर पण गप्पा मारल्या. सो ही सगळी सर्जरी सुद्धा होताना ना डॉक्टर रायतेंनी तृप्तीची सर्जरी केली तेव्हा मी त्यांना अशी रिक्वेस्ट केली होती की जे ट्युमर आहे ते मला बघायचं आहे. आणि मग ते म्हटले चालेल. आणि ऑपरेशन झालं त्यांनी मला बोलवलं आणि मी त्यांना म्हटलं बापरे एवढा मोठा असतं आणि एवढा मोठा भाग आपण कट केलाय तर पुढे काय आहे. ते म्हणे आपलं शरीर एवढं आपल्याला साथ देत असतं ना, फक्त आपण शरीराला रिस्पेक्ट करत नाही. म्हणजे एवढी कुठलीही गोष्ट आपल्या आयुष्यात किंवा म्हणजे आपल्या कुठेही म्हणजे छोटंसं रक्त निघालं तरी आपल्या पेशी धावून येतात. त्याच्यामुळे इन्स्पायरर्स टाईप काय म्हणतंय की पहिले स्वतःवर काम करा, स्वतःला इन्स्पायर करा. आणि या 3 गोष्टींवर सगळ्यात जास्त काम आम्ही करतो. तर हेल्थ, मेंटल हेल्थ आणि ग्रोथ. सो हेल्थला आपण एवढं म्हणजे आपल्या शरीराला आपण एवढं ग्रँटेड धरतो. सो मग आम्ही दरवेळेला हेच अपील करतो की सकाळी लवकर उठा, 1 तास 20 मिनटं अर्धा तास जेवढं शक्य आहे तेवढं व्यायाम करा. आमचे ट्रेनर पण आलेले आहेत शरद सर, तर तेही नेहमी म्हणतात एकदम ग्रिप टाईट ठेवा आणि वेट्स मारा, वॉक करा, काहीही करा. म्हणजे बरेचसे लोक मला म्हणतात की ते वेळ नाही मिळत व्यायामाला. मग मी त्यांना एक साधं एक्झाम्पल देतो. जेवायला वेळ आहे, तुम्हाला झोपायला वेळ आहे, टॉयलेटमध्ये जायला वेळ आहे. मोबाईल घेऊन गेला तर टॉयलेटमध्ये अर्धा तास पण तुम्ही बसू शकतात. तर व्यायाम करायला काय प्रॉब्लेम आहे. सो हेल्थ हे इन्स्पायरर्स टाईपचं स्वतःचं मेंटल हेल्थ मेडिटेशन करा. पुस्तकं आम्ही वेगवेगळ्या बुक स्टोरीज पण घेतलेल्या आहेत इन्स्पायर्स टाईपच्या याच्यामध्ये. आणि तिसरं म्हणजे ग्रो. सो ग्रो म्हणजे काय तर जे काय आहे त्याच्यामध्ये एक लेवल आपण नेक्स्ट लेवल कसं पोहोचू शकतो. जर मी आज साधा इंजिनियर असेल तर मी पुढच्या वर्षी अजून काय करू शकतो. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्ममध्ये आम्ही बऱ्याच लोकांना बोलवतो आणि त्याच्यावर सुद्धा सेशन घेतो की ग्रोथ हे फार फार इम्पॉर्टंट आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर मग माझी समाजाची एक बांधिलकी आहे. मी समाजाचं एक देणं लागतो. म्हणजे माझ्याकडे खूप पैसे आलेत, मी छान कमवलं. सो आय इन्स्पायर माय सेल्फ फर्स्ट अँड देन इन्स्पायर अदर्स. सो इन्स्पायर्स अदर म्हणजे आम्ही नेहमी लोकांना डोनेट करायला सांगतो की काहीही झालं तरी तुम्ही डोनेशन केलं पाहिजे. जसं तुम्ही एखाद्या देवळामध्ये 100 रुपये टाकतात तर ते 100 रुपये टाका. म्हणजे देवाला तर गेले पाहिजे असं मी त्याच्याबद्दल नाही बोलणार, पण एक 100 रुपये, एक 500 रुपये वेगवेगळ्या संस्थांना तुम्ही डोनेट करायला पाहिजे. गावात आम्ही संस्थांना जेव्हा व्हिजिट करतो त्यांची जी परिस्थिती बघतो तेव्हा असं वाटतं की
एवढं छान काम करतायत, पण ते शेवटी कुठल्या ना कुठल्या कारणाने प्रकाशाच्या झोतात येत नाही. म्हणजे आपल्याला आता हे माहिती आहे की अंबानीच्या लग्नाला 5,000 करोड खर्च झाला, पण आज जे आपले अतिथी आहेत त्यांनी किती रेस्क्यू केले आहेत किंवा किती प्राण्यांना जीवदान दिलं हे आपल्याला कदाचित माहिती नाही आहे. त्यांचं पण आत्ता कौन बनेगा करोडपतीवर जो आपला कार्यक्रम झाला त्यामुळे ते म्हणजे त्यांना तर मी ताईंची तर ती स्टोरी ऐकत होतो की जेव्हा त्यांचा पहिला सत्कार झाला तेव्हा त्यांना माहितीच नव्हतं सत्कार म्हणजे काय, पण ते एवढं डेडिकेटली सगळे काम करत असतात. त्याच्यामुळे दरवेळेला इन्स्पायरर्स टाईप काय म्हणतं की प्लीज एक तर तुम्ही आमच्यावर या, त्या गावात त्या NGOला व्हिजिट करा, नाही जमलं तर आम्ही त्यांचं काम तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि तुम्ही कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपण त्यांना छोटासा हातभार, आपण 3 महिन्याला 500 रुपये मागतो, विच इज आय थिंक म्हणजे पुण्यातल्या आणि मुंबईतल्या लोकांना आरामात ते जमा करायला काहीच हरकत नसतं. सो हा एक वेगवेगळ्या पद्धतीने इन्स्पायरर्स टाईप गेले 4 वर्ष चालू आहे. अनिकेत दादाच्या नेहमी आपण मार्गदर्शन घेतो, बरेचसे लोक आहेत त्यांनाही विचारतो. आत्ता मागच्या महिन्यात आम्ही डॉक्टर गिरीश कुलकर्णींना भेटलो, आय थिंक मी तुझ्याशी बोललो होतो. काय काम करतात त्यांचं, म्हणजे मी त्यांना ऐकूनच एकदम गार पडलो. त्यांनी पण एवढ्या लोकांना आत्तापर्यंत मदत केली आहे. नगरमध्ये बऱ्याच स्नेहालय प्लस त्यांच्या जवळपास 50 संस्था आहेत. तर मी त्यांना सांगितलं, दादा आम्ही असं काम करतो आणि आम्ही अशा संस्था शोधत असतो. तो म्हटला मी 50 संस्था तुला आत्ताच देऊन टाकतो. म्हणजे मी दरवर्षी 4 संस्थांना मदत करत असेल तर ऑलरेडी त्यांनी माझे बुक केलेले आहेत पुढचे 10 वर्ष. सो अशा पद्धतीने काम चालू आहे, वेगवेगळे प्रयोग चालू आहेत. यावर्षी पण सोनावणे फॅमिलीला बोलवण्याचं कारण असं होतं की त्यांचं काम एवढं सुंदर आहे की हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणजे आम्ही बऱ्याचदा पेपर न्यूज याच्यासाठी देत नाही की आमचा प्रचार व्हावा, पण त्या लोकांना तो एक प्लॅटफॉर्म मिळावा. सो इन्स्पायरर्स टाईप NGO म्हणजे आम्ही डायरेक्ट काहीच करत नाही, आम्ही हा एक प्लॅटफॉर्म देतोय की जिकडे ह्या शहरातल्या सगळ्या लोकांना अपील करता येईल, 500 रुपयाचं डोनेशनचं अपील करता येईल की तुम्ही ते या आणि द्या. आणि टचवूड फॉर्च्युनेटली आम्हाला आत्तापर्यंत एवढ्या लोकांनी मदत केली आणि आत्तापर्यंत 40% लोक मला अजून कधी भेटले पण नाही आहेत. बरेचसे ऑनलाईन आपल्याला हेल्प होते, कारण की आपण काय करतो त्या संस्थेचा QR कोड देतो आणि त्या QR कोडने मग लोक तिथल्या तिथे डायरेक्ट ट्रान्सफर करतात आणि मग आम्ही त्याचं हे करतो, त्याच्या रिसिट्स वगैरे नंतर मॅनेज करतो. सो असं या पद्धतीने आपलं काम चालू आहे. 15 ऑगस्टला वर्ष होतं म्हणून आम्हाला असा विचार केला की नुसतं गेट टुगेदर करून गप्पा मारण्यापेक्षा एक असं काहीतरी कार्यक्रम चालू करावा की ज्याच्याने लोकांना बोलवता येईल आणि एखादं छान काम त्याचं कौतुक करता येईल. म्हणून बाबांच्या नावाने आपण हा अवॉर्ड पहिल्या वर्षीपासून चालू केला. पहिल्या वर्षी आपण प्रणाली ताईला दिला यवतमाळच्या, की जे लहान मुलांसाठी काम करतात. तो कोविडमध्ये कार्यक्रम केला, मंदा काकूंच्या हस्ते दिला ऑनलाईन. मग दुसऱ्या वर्षी राकेश सणसला दिला, तो आता येईल थोड्या वेळाने, त्याचंही स्पेशल किटसाठी तो काम करतोय. तिसऱ्या वर्षी राशींचे जे भोसले दाम्पत्य आहे त्यांचंही खूप छान काम आहे, त्यांना दिला. आणि यावर्षी वी आर रिअली हॅपी किंवा खूप आनंदी आहोत की तुमच्यासारख्या लोकांना आम्ही आज हा अवॉर्ड देण्यासाठी इथे बोलवलेलं आहे. सो हे असंच काम चालू आहे. फक्त मी एवढंच अपील करेन लोकांना जे आता आहेत किंवा आता फेसबुकवर पण आम्ही लाईव्ह ठेवला आहे कार्यक्रम हा, की प्लीज आपण समाजाचं देणं लागतो, देवाने आपल्याला सर्व काही दिलेलं आहे, तर आपण थोडासा का नाही, म्हणजे खारीचाच वाटा आपण मागतोय दर 3 महिन्याला 500 रुपये, तर ही एक सवय लावा दान करायची, एक सवय लावा डोनेट करायची. या संस्था या ॲब्सोल्युटली डोनेशनवर फक्त चालतात. म्हणजे अनिकेत दादा किंवा बाकीचे लोक म्हणतील की अशा संस्था चालवणं इट्स व्हेरी इम्पॉसिबल. म्हणजे आता मी काहीतरी तुमचा एक व्हिडिओ बघत होतो, त्याच्यामध्ये कुठल्या तरी प्राण्याला इजा झाली कारण की ते शेड पडलं का शेडमधनं खूप पाऊस आला. सो या बेसिक चॅलेंजेसमध्ये या गावातल्या NGOज काम करत असतात. तर त्यांना मला असं वाटतं ॲज अ जबाबदार पुणेकर किंवा ॲज अ ऑल ओव्हर पीपल, सो वी आर अपिलिंग की तुम्ही हे या कार्यक्रमाला, आमच्या कॅम्पेनला किंवा कुठल्याही NGOला जिकडे तुम्हाला वाटतं तिकडे डोनेट करत राहा आणि अशा कामाला प्रोत्साहन देत राहा. थँक्यू सो मच. बाबा आमटेंच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या हेमल कसाशी सुद्धा इन्स्पायर्सचं एक अतूट नातं निर्माण झालेलं आहे. सुरुवातीला जेव्हा प्रकाश काका हेमल कसाला गेले तेव्हा तिथले आदिवासी त्यांच्यापासून खूप लांब राहत होते, पण त्यांना जवळ कसं आणायचं हा एक प्रश्न होता. असंच काही दिवस गेल्यानंतर एक दिवशी प्रकाश काकांनी बघितलं की आदिवासी लोक एका माकडीणीला घेऊन चाललेले तिची शिकार करून. ती शिकार केलेली माकडीण जी होती तिला चिकटून बसलेलं जे पिल्लू होतं ते मात्र जिवंत होतं आणि त्याला आयडियाच नव्हती की आपली आई ही गेलेली आहे.
तर प्रकाश काकांनी त्या आदिवासींना विनंती केली की तुम्ही एक काम करा, आम्हाला कल्पना आहे की हेच तुमचं अन्न आहे, तर तुम्ही हे पिल्लू मला द्या, मी पिल्लू सांभाळतो. आणि ते पिल्लू म्हणजेच प्रकाश काकांच्या अनाथालयातली पहिली माकडीण, जिचं नाव त्यांनी बबली ठेवलं होतं. अशा प्रकारे तिथलं ते अनाथालय सुरू झालं. आणि प्रकाश काकांनी तिथून पुढे त्या आदिवासींना अशी सवय लावली की तुम्ही पिल्लांना मारू नका. तुम्ही मोठ्या प्राण्याला जेव्हा मारता तेव्हा त्याची पिल्लं ही अनाथ होत आहेत, तुम्ही त्या पिल्लांना इथे आमच्याकडे आणून द्या, आम्ही त्यांना सांभाळतो. आणि असं करत करत प्रकाश काकांच्या अनाथालयामध्ये अक्षरशः सगळ्या प्रकारचे प्राणी आले. आणि त्याचं नाव त्यांनी ठेवलं होतं ॲनिमल आर्क. हे ॲनिमल आर्कमध्ये आत्तापर्यंत साधे साधे प्राणी म्हणजे हरिण, ससे, तरस, कोल्हे हे तर झालेच आहेत येऊन, पण सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात भीतीदायक वाटणारे आपल्याला असे प्राणी म्हणजे बिबटे आणि सिंहसुद्धा तिथे राहिलेला आहे. त्यातले सिंह आणि बिबटे हे एकत्रितपणे पण राहिलेले आहेत, ही गोष्ट विशेष महत्त्वाची वाटते. नेगल आणि नेगली ही जी बिबट्यांची जोडी प्रकाश काकांकडे होती, त्यांनी अगदी लहानपणापासून सांभाळलेलं होतं. नेगल तर अगदी 7-8 दिवसांचा असताना प्रकाश काकांकडे आणला गेला होता. आणि त्याला अगदी दूध पाजण्यापासून त्याला मोठं करेपर्यंत, त्या दोघांना पिल्लं होईपर्यंतसुद्धा प्रकाश काकांनी त्यांचा सांभाळ केलेला आहे. प्रकाश काकांची फॅमिली ही पूर्णपणे शाकाहारी कुटुंब होतं ते, पण तरी देखील रानात मेलेले प्राणी शोधून काढणं, त्यांचे तुकडे करणं, कारण शेवटी कितीही झालं तरी बिबट्याला त्याचं नैसर्गिक अन्न आपण दिलं पाहिजे, त्याच्याशिवाय त्याची वाढ काही व्यवस्थित होणार नाही. आणि ते करण्यासाठी त्यांनी इतक्या खस्ता खाल्ल्या की ते मांस कापणं, घरातल्या फ्रीजमध्ये ते स्टोअर करणं औषधांच्या, आणि त्याला औषधं देणं वेळच्या वेळेला योग्य प्रकारे, हे सगळ्या गोष्टी त्यांनी अगदी मनापासून केल्या. आणि आपल्याला ते रानमित्र पुस्तक किंवा नेगल पुस्तक वाचलं की आपल्याला लक्षात येतं की प्रकाश काकांचं आणि त्या बिबट्यांचं किती विश्वासू आणि मैत्रीपूर्ण नातं असं होतं. ताई, आपल्या आजचे जे पाहुणे आहेत डॉक्टर रवी कसबेकर, त्यांचंसुद्धा प्राण्यांसोबत अगदी असंच अतूट नातं आहे. कसं मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगते. आपले डॉक्टर हे खरं तर कॅन्सर स्पेशलिस्ट आहेत, परंतु त्यांनी सर्व प्रकारे सामाजिक कार्यक्रमांना उपस्थिती लावणं बंद केले. का? कारण त्यांची पुण्यामधली शंकर शेठ रोडवरती मिशन इम्पॉसिबल नावाची एक संस्था आहे, ते तिथे कार्यरत असतात. मिशन पॉसिबल आणि तिथे डॉक्टर पद्मिनी आणि ते अशा या जोडगोळींनी विविध कुत्र्यांना, भटक्या कुत्र्यांना एक आधारगृह दिले असं म्हणूया. कुत्रा म्हटलं की वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात, म्हणजे भीती, प्रेम, काही काही जण म्हणतात नको, त्याच्यासोबत नको जायला. परंतु अशा सगळ्या भटक्या कुत्र्यांना त्यांनी मायेची ऊब दिलेली आहे आणि ते तिथे अतोनात प्रयत्न करत आहेत की त्यांना पुन्हा एकदा रस्त्यावर जायची वेळ नको यायला. मला सांगताना खूप आनंद होतोय की भारतातली पहिली संस्था आहे जी भटक्या कुत्र्यांसाठी काम करत आहे. मी गणेशदादा आणि अनिकेत दादाला विनंती करते की त्यांनी सरांचा सत्कार करावा. डॉक्टरांना विनंती आहे की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. मला इकडे का बोलवलं मलाच कळलेलं नाही आहे. मी आहे माणसं कापण्याचा माणूस, मला भाषणं करता येत नाहीत. पण बाबा आमटे आणि प्रकाश आमटे माझ्या मते मी फार यंग असताना तिथे गेलो होतो नाना पाटेकर बरोबर. कदाचित माझे म्हातारे आईवडील जर इथे नसते तर मी हेमल कसाला किंवा आनंदवनमध्येच राहिलो असतो. कारण आय एम अ ॲनिमल लवर. अनलाईक ह्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये फरक एवढाच की सोनवणे साहेब डेंजरस गेम खेळतात, आम्ही तेवढा डेंजरस नाही खेळत. यांच्याकडे किती प्रोटेक्शन आहे मला माहीत नाही, पण आमच्याकडे बऱ्यापैकी प्रोटेक्शन असतं. प्रकाश आमटे आणि बाबा आमटे म्हणजे एक इज अ गॅलेक्सी. त्यातले हे 2 सूर्य आणि मी पणती. त्यामुळे माझं काम ह्यांच्यासमोर काहीच नाही आहे. कारण आपल्याला काय वाटतं की
ही सगळी पृथ्वी आपलीच आहे, म्हणजे ह्युमन्स. आणि बाकीची सगळी जनावरं आपल्यासाठी नाही आहेत. यू कॅन सी ॲज वी इन्क्रीज विथ आवर पॉप्युलेशन. मी लहानपणातलं पुणं बघितलं आहे आणि आत्ताचं पुणं बघतो आहे. त्याच्यामध्ये जी राहणारी जनावरं आहेत, मग एका ठिकाणी परवा दिवशी त्या सासवडच्या इकडे हे बघितलं होतं, बिबट्या आला होता म्हणून. आता ह्यांच्या घरामध्ये तुम्ही जाऊन तिथे घरं बांधता आणि मग त्यांनी कुठे जायचं? मग सापाची दगडाचा साप करायचा आणि त्याला दूध घालायचं, तो दूध पित नाही आणि ॲक्च्युली साप आला की त्याला मारायचं. म्हणजे हे मला समीकरण काही समजलं नाही. कुठचाही वाईल्ड ॲनिमल घ्या किंवा आपल्याकडे कुत्री मांजरी आहेत त्या घ्या, तुम्ही त्यांना डायरेक्ट अटॅक केल्याशिवाय ते तुम्हाला काही करत नाही. सिंह, आता सोनवणे साहेब सांगतील तुम्हाला की म्हणजे ही विल ॲग्री विथ मी की जर सिंह किंवा वाघीण किंवा बिबट्या कोण असेल तो जर भुकेला नसेल तर तुम्ही त्याच्या समोरून गेला तरी तो तुम्हाला काही करत नाही. पण माणसं तशी नाही आहेत. माहिती नसलेला सुद्धा धरून दुपटतात आणि जे माहिती असतात आणि ज्याच्यावर विश्वास ठेवलेला असतो तो जास्त दडतो. म्हणून माझ्या मते तुम्ही सगळं ते करायच्या प्रोग्रॅमच्या आधी देवाला नमन करणं हे महत्त्वाचं आहे. कारण आय बिलीव्ह इन गॉड. मग तो क्रिएटर, मग आपण त्याला नावं भलतीच देऊ, कारण त्याचं आकलनीय असं स्वरूप आपल्याला माहीत नाही आहे. मग आपण काय करतो, त्याला गणपतीच्या रूपामध्ये, मग माणसाच्या रूपामध्ये राम जरा चांगला काढलेला वगैरे असा आपण त्याला पुरुषार्थ म्हणून त्याला आणतो. पण ॲक्च्युली व्हॉट इज गॉड वी डू नॉट नो. तर मी सर्जन आहे, कॅन्सर सर्जन आहे. मी हे दररोज बघत असतो अँड आय फाइंड गॉड एव्हरीवेअर इन माय पेशंट्स. दे टीच मी अँड दे टेल मी दॅट देर इज अ गॉड. यू आर नॉट डन दिस. मला गगनगिरी महाराज एकदा भेटले होते. ते मला म्हणले, अरे मूर्खा, तू कशाला समजतोस, तू ऑपरेशन करतो, ऑपरेशन करणारा वरचा आहे, तू पैसे घेतोस म्हणला. त्यामुळे त्या दिवसापासून मला दृष्टांत झाला की मी काही करत नाही. आणि करायचं का नाही करायचं हे आकलन वरचे साहेब इंट्युशनमुळे देतात. यू गेट दॅट इंट्युशन की करायचं की नाही करायचं. बाकीच्या गोष्टी असतात, सिटी स्कॅन असतं, MRI असतो, पेट स्कॅन असतो, बाकीच्या सगळ्या गोष्टी सपोर्टिव्ह असतात. पण ॲक्च्युली करायचं की नाही ऑपरेशन टेबलावरती हे इंट्युशन सांगत असतं. ह्याच्यामध्ये देव येतो. मी जेव्हा बिफोर आय had gone into second MBBS, second term, I was not believing in God. I used to say, मला दाखव कुठे आहे, देव कुठे आहे, असं मी आईला किंवा बाबांना विचारायचो. बट जेव्हा माझी पोस्टिंग ऑब्स्टेटिक्समध्ये झाली डिलिव्हरीच्या ठिकाणी, आय वॉज अ स्टुडंट. आय डिडंट नो हेड अँड टेल ऑफ इवन द स्पेलिंग ऑफ ऑब्स्टेटिक्स ॲट दॅट टाईम. And my job was to observe what is coming out as a delivery. And there when I saw what thing is coming out, I believed in God. की त्याच्याशिवाय हे आपण करू शकत नाही. आपण ओवम घेतो, आपण स्पर्म घेतो, त्यांना एका ठिकाणी त्याला पेट्री डिश किंवा जे काही तुम्ही इट्स अ मिसनॉमर ते आणतो, त्यांना जुळवतो, परत त्यांना युट्रसमध्येच ठेवावं लागतं, बाहेर कुठेही ठेवता येत नाही. देर इज नो अदर प्लेस ऑन दिस प्लॅनेट ऑर एनीवेअर इन द वर्ल्ड, इन गॅलेक्सी यू कॅन कीप इट अँड इट विल ग्रो. इट विल नेवर हॅपन. द बेबीज गॅलेक्सी इज इन द युट्रस. दॅट्स वेन आय बिलीव्ड इन गॉड. सो whenever you start daily workup, think of God first and then start and tell him that be good to me and I will do good to him, other people. As far as my job, my hobby is concerned, मला ती लहानपणापासूनच सवय होती. You know, something comes with you with born
इन्स्टिंक्ट. मी तेव्हा मुंबईला होतो. आय एम फ्रॉम बॉम्बे ॲक्च्युली, बट आय सेटल डाऊन इन पुणा बिकॉज ऑफ माय पेरेंट्स. पण मी बालमोहनला जायचो शिवाजी पार्कला, आणि आय यूज टू स्टे ॲट वर्ली. आता तुम्हाला तो डिस्टन्स किती आहे मला सांगता नाही येणार, पण इथून जवळजवळ देवरोडपर्यंत आहे. मला 10 पैसे मिळायचे, 5 पैसे जायला, 5 पैसे येण्यासाठी. मग मधल्या सुट्टीमध्ये डबा खायचा पटपट, आणि 5 पैशाची बिस्किटं घ्यायची आणि शिवाजी पार्कच्या सगळ्या कुत्र्यांना खायला घालायची, आणि चालत जायचं. कारण तुम्हाला विदाऊट BSTमध्ये तरी तुम्हाला विदाऊट बस तिकीट जाता येत नाही. आणि मग आई उभीच असायची वरती जमकदग्नी म्हणून. मग तिच्या डाव्या हातात कधी उभं राहायचं नाही, कारण ती डावरी होती. त्यामुळे झाडू काही जे मिळेल त्यांनी मारायची मला. मग तिला मी म्हटलं, आई मला फार दुखतं का तू मारतेस ते म्हणले ठीक आहे, आता याच्यापुढे तुला मी 15 पैसे देईन, 5 पैसे जायला, 5 पैसे यायला, आणि 5 पैसे तुझ्या कुत्र्यांना बिस्किटं घालायला. मग मी काय करायचो, 10 पैशाची बिस्किटं घालायचो आणि चालत जायचो परत. सांगण्याचं हे किती की त्यांना जास्त मिळायला पाहिजे, आणखीन 4 कुत्र्यांना जास्त मिळेल याची माझी काळजी होती. आणि जाताना एक प्रभादेवीला एक गणपतीचं मूर्ती होती, त्याच्यावरती अशी तुटलेली अशी पत्र होतं, एक झाड होतं. त्याला तुम्ही आज सिद्धिविनायक म्हणता. त्याला दररोज रविवार सोडून दररोज मी नमस्कार करून चालत पुढे जायचो, कारण मी वरळीच्या पुढे राहायचो. सो दिस इज सिन्स वेन आय वॉज बॉर्न. आता जसं जसं माझी प्रॅक्टिस हे होत आली आणि मला संध्याकाळचा वेळ मिळायला लागला, देन मिसेस पद्मिनी स्टंप म्हणून माझ्या फॅमिली फ्रेंड्स आहेत, म्हणजे त्यांच्या सुखदुःखामध्ये मी असतो. अँड शी लॉस्ट हर सन ऑफ 28 years old इन ॲक्सिडेंट. आणि तेव्हापासून तिला सोलॅस म्हणून, म्हणजे तिला काही तिने वाईट करू नये म्हणून देवाने तिच्याकडे एक कुत्र्याचं पिल्लू पाठवलं. त्याला आम्ही मस्ती म्हणायचो, कारण भयंकर मस्ती करायची. त्याला मस्ती करायचं, आणि तिथून जे सुरुवात झाली ती आज माझ्याकडे जवळजवळ 1500 ते 1700 कुत्री आहेत. बिकॉज ही कुत्री अशासाठी आहे, ते टाळे मारण्याचं सामान नाही आहे. ही कारण सी व्हॉट विल बी अवर पॉप्युलेशन ऑफ पुणा. ह्युमन पॉप्युलेशन किती असेल? 70 लाख. मी अगदी स्ट्रेचेबल सांगतो तुम्हाला, कुत्र्यांचं 5 लाख असेल. एका फॅमिलीने एक जर कुत्रं ॲडॉप्ट केलं, there will be no stray dogs, absolutely no stray dogs. That's what happens in western countries. They advertise, आणि ॲडव्हर्टाइजमेंट झाल्यानंतर ते लोक येतात, ते ॲडॉप्ट करतात आणि घरी घेऊन जातात. यू आर नॉट सपोज टू ॲबंडन अ डॉग इन एनी ऑफ दी फॉरेन कंट्रीज. आपण माझ्याकडे ॲबंडन डॉग कितीतरी आहेत. आधी घेताना मुलीच्या वाढदिवसाला सेंट बर्नार्ड घ्यायचा, तो एवढा मोठा, त्याला उपाशी ठेवता येत नाही, तुम्ही उपाशी राहावं लागतं. मग ते परवडत नाही आपल्या खिशाला, मग त्याला ॲबंडन करून टाकायचं. मग तो या रेग्युलर कुत्र्यांच्या ती स्ट्रीट डॉग्स आहेत, दे आर फायटर्स, दे बाईट हिम. आणि तुम्ही त्याचं इन्स्टिंक्ट मारलेलं असतं. तुम्ही वाघाला घ्या ना आणि तुम्ही वाघाला पाळा, ही कॅनॉट सर्वाईव्ह आउटसाईड इन द विल्डरनेस, बिकॉज ही विल बी किल्ड बाय अदर पीपल. इव्हन ज्याला तो मुंगूससुद्धा मारेल त्याला. सो you are supposed to, then what they do is, what happens is they bite them. मग जखम्या होतात, त्याच्यावर किडे पडतात. मॅगेट्स घेऊन आलेले माझ्याकडे जवळजवळ 60% कुत्री माझ्याकडे मॅगेट्स घेऊन आले, सगळं खाऊन टाकलेलं आहे इकडचं. तुम्हाला एक हे दाखवलं, तुम्ही परत रात्री जेवणार नाही. ह्यांना मी मदत करत असतो. चांगल्या कुत्र्यांना मी मदत करत नाही, कारण दे आर हेल्दी पीपल. तुम्ही हॉस्पिटलमध्ये हेल्दी असताना जाता का? नाही जात. मी उद्या जर कोणीतरी मला भेटला हेल्दी पर्सन इन हॉस्पिटल, काय सर काय प्रॉब्लेम आहे का? हा पहिला प्रश्न असतो माझा, कारण तो हेल्दी असलेला माणूस हॉस्पिटलला कशाला येईल. तसंच इथे माझ्याकडे येणारी जी कुत्री आहेत ती ॲबंडन्ड असतात. नोबडी लुक्स आफ्टर देम. तुमच्या गल्लीतल्या लोकांनासुद्धा तुम्ही 4-4, 5-5 चपात्या खाता, एक अर्धी पोळीसुद्धा तुम्ही देत नाही. तुम्ही स्वतःचं क्रॉस एक्झामिनेशन करून बघा, तुम्हाला कळेल की तुम्ही त्या चौकातल्या यांना देत असतील तर आनंद आहे, पण कोणी देत नाही. म्हणून मग काय,
आणि मग त्याचे जाताना त्या मोटरसायकलवरती जाताना त्याच्या आवाजाचा आणि त्या तुमचं ते सेंट्रल जो स्टँड असतो त्याचा खाली दाबून आवाज करायचा. मग ते कुत्री येतात तुमच्या मागे, पीर मारायला लागतात त्यांना. आणि मग विचारलं, नाही हमको काटणे को आहे ते मुसलमानांबरोबर जास्त होतं माझं, मग मी सोडत नाही. मग त्यांना ईदच्या दिवशी पण आतमध्ये घालतो. त्यामुळे यू हॅव टू लुक आफ्टर युअर ओन एन्व्हायरमेंट अँड दिस इज युअर पार्ट ऑफ युअर एन्व्हायरमेंट. उद्या तुम्ही काही गोष्टी जर काढून टाकल्या, किडे मकोडे काढून टाकले, तुमचे सगळे पाखरं सगळे जातील, तुमचे पक्षी जातील आणि यू विल नॉट सर्वाईव्ह. अल्टिमेटली इट्स अ सिम्बायस. एव्हरीथिंग इज सिम्बायसिस. दॅट्स वॉट इज डुईंग अ ग्रेटर जॉब आउटसाइड वेअर वी हॅव नो गट्स टू डू इट. आपल्याला काहीतरी थोडेसे गट्स आहेत म्हणून आम्ही काहीतरी आपलं हातात काडी घेऊन काहीतरी बिस्किटं घेऊन त्यांच्याशी खेळत असतो. पण यांचं काम प्रचंड आहे. सो यू मस्ट ॲप्रिशिएट दॅट. थँक्यू व्हेरी मच. बाबा आमटे यांचे नातू श्री अनिकेत आमटे आज आपल्यात उपस्थित आहेत. गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील आदिवासींविषयी ते शिक्षण, आरोग्य, जलसिंचन आणि रोजगारविषयक कार्य करून त्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तसंच आजच्या कार्यक्रमात आपण सर्परात्नी वन्यजीव पुनर्वसन केंद्राच्या संचालकांना पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहोत. त्यांचेही अनुभवकथन आपल्याला ऐकायचं आहे. त्यांनी मी अनिकेत दादाला विनंती करते की त्यांनी ॲनिमल आर्कच्या काही आठवणी आपल्या सर्वांसोबत शेअर कराव्यात. नमस्कार. वन्यप्राणी अनाथालयाबद्दल आपण बोलायचं झालं तर 1974 पासून हेमलकसाला आपण ते चालवतो आहे. माकडापासून त्याची सुरुवात झाली, तुम्ही ऐकलंच आहे. एका माकडाच्या पिल्लापासून सुरुवात झाली. आईची शिकार केली होती माकडाची आणि त्या आईला जिवंत पिल्लू चिकटलेलं होतं. ते आईचं दूध पित होतं कारण पिल्लाला माहिती नाही आई मारल्या गेली आहे. आणि खांद्यावर वरात चालली होती आदिवासींची. माकडं घेऊन मारलेली माकडं घरी खाण्यासाठी म्हणून घेऊन चालले होते. आणि हे दृश्य जेव्हा बाबांनी आई बाबांनी हे फिरायला जाताना बघितलं ते फार हृदयद्रावक होतं आणि त्रासदायक होतं खूप. माकडं आपण हनुमानाचं रूप समजतो किंवा त्याला एक वेगळ्या पद्धतीने आपण बघत असतो आणि आपल्या देशामध्ये माकड पण मारून खातात हे पहिल्यांदाच त्यांनी बघितलं होतं. त्यामुळे त्यांना धक्का बसला आणि जसे आदिवासी जवळ आले बघितलं तर ते पिल्लू जिवंत आहे. म्हणून त्या आदिवासींना त्यांनी थांबवलं आणि त्यांनी म्हटलं की हे पिल्लू मला द्या तुम्ही, त्याच्या बदल्यात आम्ही दुसरं काही तुम्हाला खायला देऊ. आणि असं झाल्यानंतर थोडेसे बार्गेनिंग करावे लागले त्यांच्यासाठी. ते म्हणाले की हे पिल्लू आमची मुलं खातील. द्यायला तयार नव्हते पण मग कन्व्हिन्स केल्यावर त्यांनी भाताच्या बदल्यात तांदूळाच्या बदल्यामध्ये ते माकडाचं पिल्लू दिलं. आणि त्या माकडाच्या पिल्लाचं आणि त्यावेळेस बाबांकडे कुत्रे होते, गावठी कुत्री तिकडची त्या भागातली. त्या कुत्र्याचं आणि त्या माकडाची दोस्ती झाली, लहान पिल्लाची आणि कुत्र्याची. आणि ते कुत्र्याच्या पाठीवर बसून ते माकड फिरायचं, इकडे जिकडे कुत्रं जायचं तिकडे ते असायचं, म्हणजे नदीवर फिरायला यायचं. ती एक गंमत आदिवासींना वाटायला लागली की कारण कुत्रे हे ते शिकारीसाठी वापरायचे. कुठलाही प्राणी मारायचा तर त्यांच्याकडे 8-10 कुत्रे, शिकारी कुत्रे असायचे. ते कुत्रे जंगलात घेऊन जायचे शिकारीसाठी. पण इथे बघितलं त्यांनी की शिकार जे कुत्रं करायचं ते इथे मैत्री झालेली त्यांनी बघितली. आनंदाने एकमेकांशी एकमेकांशी आणि ते त्यांना गंमत वाटायची. आणि मग दवाखान्यात येणाऱ्या पेशंट्सला किंवा लोकांना जे बघत होते त्यांना सांगत गेलो की कमीत कमी पिल्लाचा प्राण तरी तुम्ही घेऊ नका. त्या काळामध्ये आपण त्यांना शिकार बंद करा किंवा आपण त्याला पर्याय देऊ शकत नव्हतो जगायला. कंदमुळं शिकारीवर जगणारी आदिवासी होते, त्यामुळे आपण पर्याय देऊ शकत नव्हतो. म्हणून आपण शिकार बंद करा असं सांगणं काही त्यावेळेस बरोबर वाटलं नाही. पण किमान त्या पिल्लांचा प्राण वाचावा म्हणून आपण त्यांना सांगत गेलो की त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला कपडे देऊ, तुमच्या ज्या गरजा आहेत, कपडे असेल, धान्य असेल, गहू तांदूळ जे काय असेल ते, त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला देऊ, तर किमान त्या पिल्लांचा प्राण तरी वाचेल. या उद्देशाने आपलं वन्यप्राणी अनाथालय हळूहळू वाढत गेलं. कालांतराने आपल्याकडे हजारो प्राणी आपण त्या निमित्ताने वाचवू शकलो. वन्यप्राण्याच्या या संवर्धनामध्ये कुठलाही अनुभव नव्हता कारण आपण दोघंही डॉक्टर प्रकाश किंवा मंदा हे दोघंही काही वेटरनरी डॉक्टर नाही आहे, ते MBBS झालेले लोक आहेत. आणि कुठलाही अनुभव प्राण्यांचा गाठीशी नव्हता, त्यांच्याबरोबर काम केलेलं नव्हतं. आणि तिथे सगळं
पुस्तकाच्या माध्यमातून, त्या काळामध्ये काही रस्तेच नव्हते हेमलकसाला यायला, मग कसं नॉलेज मिळवायचं, तर मग पुस्तकं आणली होती. वेटरनरी कॉलेजची पुस्तकं होती, काही प्राण्यांसंदर्भातली होती. माहिती नव्हती तर मग प्राण्यांच्या माहितीसाठी विविध पुस्तकं मागवलीत. किंवा सापांच्याबद्दल काम करणारे रोमुलस विटेकर म्हणून त्यांची चेन्नईला मद्रास क्रोकोडाईल बँक वगैरे आहे, त्यांच्याकडून मग माहिती मिळवली. तसं ज्ञान मिळवत अनुभवातून आपण शिकत गेलो. आणि वेटरनरीचं ट्रीटमेंट पण आपल्यालाच करावी लागायची त्या काळामध्ये. आता आपल्याकडे वेटरनरी डॉक्टर आहे, पण त्या काळामध्ये सगळं आपण शिकून घेतलं होतं. अशी ती जी सुरुवात झाली ती कालांतराने मग नंतर बिबटे आले आपल्याकडे. बिबटे पण पहिल्यांदा आपण कधी वाढवले नव्हते. बिबटे वाढवायचे कसे माहिती नाही. मग त्याला दूध भात देऊन बघितला, दूध पोळी देऊन खायचं ते, पण ते त्याला पचत नव्हतं. त्याला डायरिया व्हायचा, लूज मोशन्स व्हायची आणि त्याची हेल्थच वाढत नव्हती. अगदी बारीक होता तो. आणि मग एक दिवस अशीच कोंबडी मेली कुठेतरी, आणि ती कोंबडी आणली आणि त्याला खाऊ घातली, तर त्याला खूप आवडली. त्याने ताव मारून खाल्ला, चिडून खाल्ला. आणि मग आम्हाला समजलं की बिना मांसाचा हा प्राणी जगू शकत नाही. आणि मग कसं करायचं. आई शाकाहारी, आम्ही सगळे शाकाहारी. आमच्याकडे त्यावेळेस केरोसिनवर म्हणजे रॉकेलवर चालणारा फ्रीज होता, तो दवाखान्यासाठी आपण वापरायचो. इंग्रजांनी त्या काळामध्ये आणले होते, तर त्याच्यातले जुन्या फ्रीज इथून पुण्याहून आम्हाला मिळाला होता. विलास मनोहर त्या फ्रीजचं मेंटेनन्सचं काम करायचे पुण्यामध्ये, तर त्यांच्या ओळखीतून तो तिथे आणला होता. तर त्या फ्रीजमध्ये वरती जे फ्रीजर होतं त्याच्यामध्ये मांस ठेवायचं आणि खालच्या भागामध्ये आपण औषधं वगैरे ठेवायचो दवाखान्याचे. मग आईचं दूध पण तिथेच असायचं. म्हणजे असं इतका वास यायचा घरामध्ये तरी पण मग ते आईने सगळं ॲक्सेप्ट केलं या सगळ्या गोष्टी याच्यासाठी. कारण मांस काही सारखं मिळायचं नाही. मग कुठे गुरंढोरं मेलीत किंवा मरायला टेकलेली असतील, म्हातारी झालेली असतील, तर आदिवासींना आम्ही सांगून ठेवलं होतं की तुम्ही आम्हाला सांगायला या, आम्ही ते आणायला जाऊ आणि घरी इथे आणून कापून ठेवू. असं कालांतराने मग असं वर्षोनुवर्ष केलं. आज आता डीप फ्रीजर आणि या सगळ्या सोयी आहेत, त्यामुळे एखादा मोठा जनावर मिळालं तर आपण ते कापून बारीक तुकडे करून डीप फ्रीजरमध्ये ठेवतो. म्हणजे साधारण एखादा प्राणी मिळाला तर आपल्याला 8-10 दिवस तो पुरतो. अशी ती टप्प्याटप्प्याने वाढत गेलेली गोष्ट आहे. बिबटे माणसाळतात का नाही माणसाळत किंवा काय जे काय असेल, आपण जसं प्रेम करतो तेवढंच प्रेम ते आपल्याला देतात. पण त्यांची प्रेम करण्याची पद्धत आहे ना थोडीशी वेगळी असते. ते स्वतःची एकमेकांशी जसे ज्या पद्धतीने खेळतात, तर आपल्यातलाच एक समजून ते आपल्याशी खेळतात. त्यामुळे आपली स्किन खूप नाजूक आहे, त्यामुळे आपल्याला लगेच इजा होते जेव्हा ते नखं काढून खेळायला जातात. किंवा आपण बघतो लहानपणी कुत्रे छोटे छोटे त्यांचे दात सळसळत असतात, मांजरी कुत्र्यांचे, तसे बिबट्याचे पण सळसळतात. तेव्हा तो पण काहीतरी चावायचा प्रयत्न करत असतो. मग आपले कपडे फाडेल किंवा काय जे काय असेल तर ते सगळं ॲक्सेप्ट करावं लागतं आपल्याला. तेवढी सहनशक्ती आपल्याला वाढवावी लागते करताना. आणि आपल्याकडे अजून काय सांगायचा उद्देश आहे की आपल्याकडे कधी मोठं जनावर आलं नाही. सगळे प्राणी आपल्याकडे अनाथ केलेले, मेड ऑर्फन असेच प्राणी आपल्याकडे आलेले आहेत. 10 दिवसाचे, 8 दिवसाचे, 2 दिवसाचे, हे जे जंगलामध्ये त्यांना सापडले आहेत ते त्यांनी आणून दिलेले आहेत. त्यामुळे मोठी प्राणी मारून खाल्लेले आणि हे पिल्लं सापडली म्हणून आणून दिलेली. नसती ठेवली तर ही पण पोटात गेली असती. असं ते चक्र होतं. कालांतराने आता प्रकल्पामध्ये खूप मोठा बदल झाला आहे, कारण शाळांनी खूप मोठी कमाल केली आहे. शाळा तिथे सुरू झाली. आपण 1976ला शाळेची निर्मिती केली. त्यानंतर आज 12वीपर्यंत शाळा आहे. तिथे कोणी पहिली शिकला नव्हता, तिथली मुलं आज डॉक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक, पोलीस, फॉरेस्टमध्ये खूप ठिकाणी कामाला लागलेली आहेत. आता एक मुलगा आमचा IIT पासआउट झाला ग्वाल्हेरवरून. वेगवेगळ्या विविध क्षेत्रामध्ये ही मुलं कामाला लागली आहेत. तर हे समाजामध्ये हे आयडॉल निर्माण झाले त्यांच्या समाजातले. आणि मग शिक्षणाबद्दल हा अवेअरनेस खूप मोठ्या प्रमाणात आला. त्यामुळे वन्य प्राण्यांची शिकार या शिक्षणाच्या माध्यमातून खूप कमी झालेली आहे. रोजगार मिळायला लागला आहे. भाताची शेती व्यवस्थित करायला लागले आहे. काही जण भाजीपाल्याचं उत्पन्न चांगलं करायला लागले आहेत. त्यामुळे शिकारीकडे जाण्याचा कल आता कमी झाला आहे. पूर्वी रस्तेच नव्हते, लोक अगदी आयसोलेटेड होते, गावं खूप लांब लांब होती, तुम्ही जाऊ शकत नव्हतात. अजूनही असे काही खेडी आहेत की जिथे तुम्ही आज पावसाळ्यात जाऊ शकत नाही. त्या भागात काही ठिकाणी अजूनही शिकार होते, पण प्रमाण तसं कमी झालेलं आहे. पूर्वीसारखं प्रमाण राहिलेलं नाही. पूर्वी वर्षाला साधारण 25-30 प्राणी आपल्याकडे यायचे. आता साधारण 2-3 प्राणी आले तर आले वर्षभरामध्ये. असा इतका तो प्रमाण कमी झालेला आहे. आणि पूर्वी अंगावर वस्त्र नव्हती, लोकांच्या अंगावर वस्त्र आली. लोक चांगली घरं बांधून राहायला लागली. जे शिकले आहेत त्यांच्याकडे गाड्या पण आहेत, 2 व्हीलर्स आहेत.
या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे आता शिकारीची तेवढी गरज नाही. आणि शिकार जी करायची ती शिकार ही कम्युनिटी हंटिंग असायचं, पूर्ण गावाच्या गाव शिकारीला जायचं. त्यामुळे सगळ्या गावाने ती वाटून खायची आहे. छोटं माकड का असे ना किंवा अजून काय असेल ना, त्यामुळे ती पोटभर कधीच नव्हती, खायला पोटभर कधीच मिळत नव्हतं. मग त्याच्यासोबत कंदमुळं पण असायची, फळं असायची जंगलामध्ये, तर ती पण गोळा केली जायची. त्यामुळे पोटभर अशी शिकार, आणि शिकार करायला सोपं पण नसतं, इतकं शिकार करणं सोपं पण नसतं. त्यामुळे कालांतराने हे आता शिकार पूर्णपणे बंद होईल असं अपेक्षा करूया आपण. शिक्षण आपण देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो. हेमलकसापासून 25 किलोमीटर लांब साधना विद्यालय नावाची शाळा आपण सुरू केली लोकाग्रहास्तव. ती अतिशय दुर्गम भागामध्ये आहे. लोकांनी आपल्याला विनंती केली, कारण हेमलकसाच्या शाळेमध्ये आज 650 विद्यार्थी आहेत. ती निवासी शाळा आहे, तिथे राहतात सगळी 1ली ते 12वीपर्यंत, आणि त्याच्या पुढे आपण ती कॅपॅसिटी वाढवू शकत नाही, आहे तेवढी मेंटेन करतो आहे. दरवर्षी 50 मुलं 12वीचे बाहेर पडतात, नवीन 50 जागा रिक्त होतात, 50 घेऊ शकतो. पण येणाऱ्या मुलांची संख्या ही 250 ती त्याच्या 300च्या जवळपास असते, की आमच्या मुलाला तुम्ही ॲडमिशन द्या. हा अवेअरनेस खूप मोठ्या प्रमाणात आहे. मग आता तिथे त्या भागामध्ये शासकीय आश्रमशाळा आहेत, अनुदानित आश्रमशाळा आहेत, जिल्हा परिषदेच्या शाळा, गाव तिथे शाळा आहे. तर या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे आपल्याकडे जरी त्या मुलांना ॲडमिशन नाही मिळाली तरी इतर शाळांमध्ये त्यांना ॲडमिशन मिळते, शिक्षण थांबत नाही. तर हे जमेची बाजू आहे. फक्त ड्रॉबॅक असा आहे की जो दर्जा आपण देतो आपल्या शाळेमध्ये मुलांना, तो दर्जा इतर शाळांमध्ये मिळत नाही, हे आपण अनुभवलं आहे इतक्या वर्षामध्ये. आणि त्या भागातल्या इतर शाळातली मुलं अशा उच्च पदावर गेलेली अजूनही आम्ही बघितलेली नाही. त्यामुळे तो एक मोठा ड्रॉबॅक आहे. आमच्याकडे काम करणारी अनेक व्हॉलेंटियर्स आहेत, काही पुण्यातली आहेत, काही नागपूरची आहेत, मुंबईची काही आहेत, विविध ठिकाणून आली आहेत. ती 2-2 वर्ष काम करतात, किंवा काही 5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली. या काळामध्ये पण आम्हाला साथ देणारी व्हॉलेंटियर्स आम्हाला मिळत आहेत. त्यामुळे आपण ते कामं करतो. आपण नीटची क्लासेस सुरू केलेत तिथे गेल्या वर्षीपासून. यावर्षी प्रचंड घोळ झाला आहे नीटच्या परीक्षेमध्ये. पहिल्यांदा परीक्षा दिली मुलांनी, साधारण तरी पण 4-1 मुलांना MBBSला ॲडमिशन मिळेल अशी अपेक्षा आहे आपला येत्या काळामध्ये. आता ॲडमिशन सुरू झालेली आहे. असं विविध क्षेत्रामध्ये आपण काम करण्याचा प्रयत्न करतो. आर्ट स्कूल आपण सुरू केलं आहे आता तिथे, की मुलांनी जे स्कूल ऑफ आर्टसारख्या शाळांमध्ये ॲडमिशन घ्यावी, त्याची एंट्रन्स द्यावी, यासाठी पण प्रयत्न करतो आहे. एक मुलगी 2 वर्षापूर्वी आपली JJला सिलेक्ट झाली, तिचं अतिशय चांगलं चालू आहे. त्यामुळे ती एक वेगवेगळ्या फील्डमधले एक आयडॉल तिथे निर्माण झाले, की मग मुलांमध्ये पण जोश वाढतो, काम करण्याची इच्छा, अभ्यास करण्याची वृत्ती वाढते. कॉम्प्युटरची ट्रेनिंग आपण, कारण आता कॉम्प्युटरचं युग आहे, त्यामुळे कॉम्प्युटरचं ट्रेनिंग त्यांना सातत्याने दिलं जातं. स्पोर्ट्समध्ये मुलं अतिशय उत्कृष्ट खेळतात, ॲथलेटिक्समध्ये खूप चांगली आहेत. स्टेट लेवल, नॅशनल लेवलपर्यंत ही मुलं दरवर्षी आपलं नाव कमवतात. आणि त्याचा नक्कीच त्यांना पुढे जाऊन त्यांच्या नोकरीमध्ये किंवा आयुष्यामध्ये त्यांना बऱ्यापैकी आरक्षणामध्ये फरक पडतो आणि त्यांना नोकरी मिळते. अशा प्रकारचं काम आपण करतो आहे. त्यामुळे आता कालांतराने वन्य प्राणी त्या भागातून मिळणं थोडंसं कमी होणार आहे. आज आपल्याकडे 3 बिबटे, 2 अस्वली, लांडगे आहेत, कोल्हे आहेत, तरस आहेत, नीलगाई आहेत, चितळ आहे, मोर आहे, गरुड आहे. प्रत्येकाची कहाणी थोडी थोडी वेगळी आहे, पण साधारण ही सगळी अनाथच सापडलेली आहेत किंवा अनाथच केलेली आहे, म्हणून ती आपल्याकडे आलेली आहे. आणि आपल्याकडे याचं काही ब्रीडिंग होत नाही. आपण ब्रीडिंग कारण रेस्क्यू सेंटर आहे आपलं, रेस्क्यू सेंटरला ब्रीडिंग करायची परमिशन नसते, पण त्याचं कुठल्याही प्राण्याचं ब्रीडिंग आपल्या तिथे होत नाही. तर अशा प्रकारचे 120 प्राणी आज आपण सांभाळतो. सिद्धार्थ आणि ताईंचं काम, सृष्टीताईंचं काम मी जाऊन बघितलं होतं उन्हाळ्यामध्ये, आणि एक वेगळ्या प्रकारचं काम अतिशय दुर्गम भागामध्ये बीड जिल्ह्यामध्ये अनुभवायला मिळालं. त्या उन्हाळ्यामध्ये काहीच नाही आहे तिथे, म्हणजे ओसाड टेकडी आहे, त्या माळरानावर ही दोघं तिथे राहतात. त्यांच्यासाठी एक पिंजरा आहे राहायला, घर पण नाही म्हणू शकत, पिंजऱ्यामध्येच ते राहतात प्राण्यांच्या आजूबाजूलाच. आणि तिथे त्या भागामध्ये असलेले जे अनाथ प्राणी त्यांच्याकडे येतात, सापडतात, लांडगे, कोल्हे, मोर, साप, या सगळ्यांवर ते अतिशय मायेने उपचार करतात आणि परत ते त्यांना त्या जंगलामध्ये रिलीज करतात. तर अतिशय उत्कृष्ट काम करणारी अशी मंडळी फार कमी आहे. त्यामुळे अशा दाम्पत्याचा सत्कार करणं आपल्यासारख्या समाजातल्या लोकांचं मला वाटतं की कर्तव्य आहे. आपण ते केलं पाहिजे त्यांचं, कारण या सगळ्या गोष्टींना आर्थिक पाठबळ लागतं. बिना आर्थिक पाठबळाचं कुठलेच काम होत नाही.
मग त्यांचा कौन बनेगा करोडपती मराठीमध्ये ते आले होते. त्यानंतर थोडेफार आर्थिक सहाय्य त्यांना मिळालं. त्यानंतर लोकसत्तेचंही याच्यामध्ये त्यांच्यावर आर्टिकल आलं होतं एक, त्याच्यामुळे त्याचाही फायदा गणपतीमध्ये जे त्यांचं असतं त्याच्यामध्ये आर्टिकल आल्यामुळे त्यांच्याकडे काही थोडेफार शेड निर्माण झाले. पण अजूनही चांगले पक्के शेड निर्माण होण्याची गरज आहे. त्यामुळे आर्थिक सहाय्य त्यांना फार गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्यापैकी कोणाला मदत करायची असेल तर नक्की त्यांच्या संस्थेला जाऊन एकदा बघा आणि मग मदत करा. कारण मराठवाडा असा भाग आहे, त्या भागामध्ये पाण्याची पण कमतरता आहे. पाणी आणायला 4-4, 5-5 किलोमीटर जाऊन खालच्या तलावातून पाणी आणावं लागतं त्यांना वरती, कारण हे अगदी डोंगरावर आहे यांचं सगळं, पाणीच नाही आहे तिथे. वृक्षारोपण करणं असेल, ते वृक्ष जगवण्यासाठी प्राणी आणणं असेल, तर या माणसाचं काम जे आहे ना ते अभ्यासपूर्ण काम आहे, नुसतंच सांगण्यासाठी नाही आहे. झाडांची माहिती, इत्तमभूत माहिती, कुठलं झाड कुठे जगणार आहे, झाडांची नावं, फळांची नावं, सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून ही दोघं काम करत आहेत. याचं मला जास्त कौतुक वाटलं. आणि असा अभ्यास करून करणाऱ्या व्यक्तीला नक्कीच आपण हातभार लावूया. त्यांचं मी अभिनंदन करतो. त्यांना इथे बाबांच्या नावाने पुरस्कार दिला गेला आणि इन्स्पायर ट्राईबचा पण आभार मानतो की त्यांची निवड त्यांनी इथे केलेली आहे. आणि मला इथे बोलायची संधी दिली रवी सरांच्या समोर. त्यांचं काम खूप मोठं आहे, कॅन्सरचं काम पण खूप मोठं आहे. जे काही त्यांनी अनेक जीव आजपर्यंत वाचवले, मनुष्य वाचवले, मनुष्यांमधले प्राणी वाचवले का, मनुष्यांमधले प्राणी वाचवले, पण अतिशय मोठं काम आहे त्यांचं. पण नाव खूप आहे त्यांचं, अनेक वेळा ऐकलेलं आहे. फक्त भेट पहिल्यांदाच झाली, इतक्या वर्षात भेट कधी झालेली नाही. नाना पाटेकरांचे खास मित्र आहेत, त्यामुळे विषय कॉमन आहे. रवी सरांचा भेट झाली नानांची की विषय निघत असतो. तर त्यांच्यासमोरही बोलायची संधी मिळाली. त्यांना मी निमंत्रण देतो, हेमल कसाला या आनंदवनपर्यंत तर आला होतात, पुढे थोडा वेळ काढा. हां, वेळ काढून नक्की या. परत मला एकदा सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. आपले आजचे पुरस्काराचे मानकरी सिद्धार्थ धोंडीराम सोनवणे यांचा अल्प परिचय मी तुम्हाला सगळ्यांना करून देते. बीड येथील सर्परात्री वन्यजीव पुनर्वसन केंद्राचे संचालक तसंच वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड सँच्युरी असोसिएशन महाराष्ट्र राज्य याचे अध्यक्ष असलेल्या सिद्धार्थ यांना बालपणापासूनच निसर्गाची आवड आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे या मंत्रानुसारच त्यांचा काम चालतं, नव्हे तो त्यांचा जगण्याचा मंत्र आहे म्हटलं तरी चालेल. जखमी, आजारी, मातृत्वापासून दुरावलेल्या सुमारे 16,000 वन्यजीवांवर त्यांनी औषधोपचार करून त्यांना नवजीवन दिलेलं आहे. एवढंच नाही तर 2 ऑक्टोबर 2001 साली सर्परात्री वन्यजीव पुनर्वसन केंद्र सुरू करून 2003मध्ये वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड सँच्युरी असोसिएशनची त्यांनी स्थापना केली. मला सांगायला अभिमान वाटतो की सर्परात्रीची 16,000 वन्यजीवांना जीवदान दिल्याबद्दल विश्वविक्रमी नोंद पण झालेली आहे. हल्लीच्या काळात लोक जिथं इंचभर जागेसाठी भांडणं करतात, अशा परिस्थितीमध्ये स्वतःची 17 एकर जमीन त्यांनी वन्यजीवांसाठी पडीक ठेवलेली आहे. आणि ती लांडगे, तरस, कोल्हे, खेकडे तसेच खोकड, काळवीड असे वन्यजीवांना मुक्त संचारासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. सोनवणे यांचं वन्यजीवांचे प्रजनन, संरक्षण, संवर्धन आणि जतन तसंच निसर्गार्पण आणि लोकशिक्षण याचं काम अविरतपणे चालू असतं. भारतीय संस्कृतीशी निगडीत असलेले विविध 30 वनांची निर्मिती करून त्यांनी दुर्मिळ, अतिदुर्मिळ आणि सामान्यपणे आढळणाऱ्या अशा वनस्पतींचं संरक्षण, संवर्धन आणि जतन केलेलं आहे. अशा प्रकारे त्यांनी हजारो वृक्षांची लागवड पण सुद्धा केलेली आहे. मूठभर धान्य पक्षासाठी आणि 1 रुपया पाण्यासाठी या मोहिमेतून 1995 पासून निसर्गातील लाखो वन्यजीवांची तहान भागवण्याचं आणि भूक भागवण्याचं महत्त्वाचं कार्य सोनवणे यांनी केलेलं आहे. मुख्य म्हणजे महाराष्ट्रानं ही मोहीम आदर्श लोकचळवळ म्हणूनही स्वीकारलेली आहे. त्यांच्या या सगळ्या कामात त्यांना त्यांच्या पत्नी सृष्टीताई यांची समर्थ साथ लाभलेली आपल्याला बघायला मिळते. मला कल्पना आहे तुम्हाला सगळ्यांना त्यांच्या कामाबद्दल अधिकाधिक उत्सुकता निर्माण झालेली असेल आणि आता आपण त्यांच्याकडूनच त्यांचे काही अनुभव ऐकणार आहोत. मी गणेशदादांना विनंती करते की त्यांनी त्यांची मुलाखत घ्यावी. या सर. नमस्कार. मी आत्ता मी पण यांना पहिल्यांदाच भेटतोय आणि मी त्यांचं आत्तापर्यंत जेवढं यूट्यूबवर सगळं बघत होतो तर आत्ताच नागनाथ ते किती वर्षापूर्वी ती मुलाखत त्यांनी घेतली होती तुमची कौन बनेगा करोडपतीला? बरीच वर्ष झाली का त्याला?
कोण बनेगा करोडपतीचं 2018 मध्ये झालेलं आहे. 2018 मध्ये झाले. तर मला आता स्वतःलाच असं ते नागराज मंजुळे झाल्यासारखं वाटतं आणि मग मी यांना आता कौन बनेगा करोडपतीसारखे प्रश्न नाही विचारणार, पण त्यांच्या आयुष्यातले त्यांना प्रश्न विचारणार आहे. तर एवढं मोठं काम एवढी वर्ष करतायत, तर त्याच्याबद्दल पहिली म्हणजे सुरुवात कशी झाली या कामाची हे ऐकायला आवडेल. पहिले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रवी सर ज्याप्रमाणे म्हणले त्याप्रमाणे हे काम नाही आहे, हा माझा छंद आहे. मला हे लहानपणापासून आवडणारी गोष्ट आहे. मी साधारण वयाच्या म्हणजे पहिली दुसरीला असेल तेव्हापासून मी हे काम करत आहे आणि हे काम नाही ते छंद म्हणून करतोय. तर मी नाही करत ते, तो करता करू तर तो आहे जो करून घेतोय तो, फक्त आम्ही निमित्त मात्र आहोत. आणि जे गोष्ट पाहिली तर हे काम म्हणजे छंद जे जोपासताना त्याच्यामध्ये मला खूप चांगले माणसं पण भेटले आणि त्यामुळे हे काम म्हणजे छंद वाढत वाढत गेला. सुरुवात कुठे झाली? पण सुरुवात मी किंवा तुम्हाला कसं कळलं की अरे आपण प्राण्यांमध्ये रमतोय किंवा कनेक्ट करतोय? कारण की म्हणजे आता इकडे सुद्धा जर 50% लोकांना विचारलं की मागे बिबट्या आला तर लोक पळतील किंवा सो माझं म्हणणं की कुठेतरी ते कनेक्ट असतो ना. एक तर तो कसा आला, कसं कळलं किंवा कितव्या वर्षी आला? नाही, मी लहानपणी माझे वडील म्हणजे प्राथमिक शिक्षक होते माझे वडील आणि माझी जी संगत होती ती भिल्लांची आदिवासी मुलांसोबत होती. त्यांच्याबरोबर मी शिकारीला जायचो. त्यावेळेस तितर, ससे आणि मासे हे पकडण्याचे आणि मी त्यांच्याबरोबरच फिरायचो. परंतु एक वेळेस नदीमध्ये मासे पकडता पकडता बिनविषारी पाणदिवड जो असतो तो साप मला भेटला, म्हणजे पकडला आणि तो मला चावलाही. चावला. पण त्यावेळेस मला साप विषारी असतो बिनविषारी असतात असं काही माहीत नव्हतं. लहान होतो खूप. आणि त्यावेळेस असं झालं की नंतर तो माझा मित्र जो होता तो म्हणला अरे गडूळ पाणी पी, विरुळा चावल्यावर काही होत नाही. मी ते पिलो आणि तो जगलो. म्हणजे ती भीती होती त्यावेळेसची जे गैरसमज. पण त्यातून असं झालं की तो प्राणी मी पकडला आणि मला काही झालं नाही. नंतर मी ते खेळत मजा म्हणून त्या साप पकडायला सुरुवात केली. नंतर गावामध्ये माहीत झालं की अरे साप पकडतोय. मग ते हळूहळू जिथं साप निघला की लोक मला बोलवायचे लहान असतानाच आणि मी तिथं जायचो, पकडायचो आणि पुन्हा त्याला सोडायचो. म्हणजे अशी सुरुवात झाली. म्हणजे सापापासून माझी कार्याची सुरुवात झालेली आहे. बरं. आणि मग पुढे तुम्ही कधीपासून त्यांना जॉईन केलं? मी साधारण 7-8 वर्षाचे असेल, 7च्या आतच असेल, तेव्हापासून याच्या पाठीमागच असायचे. हा म्हणजे गेला हे लव्ह मॅरेज होतं का? नाही, मैत्रीतूनच आमचं लग्न पण झालं. कारण का आम्ही बालमित्रच आणि बालपणी पण आम्ही दोघंच फिरायचो. पण आम्ही कधी मोठे झालो हे आम्हाला माहीतच नाही. मोठे झाल्याच्या नंतर पण दोघं बरोबरच फिरायचो. मग गावातल्या खेडेगावात कसं असतं की एक मुलगा मुलगी बाहेर फिरणं म्हणजे नावं ठेवलं जातं. मग सिद्धार्थचे वडील माझे मामा ते म्हटले अरे तू फिरतोस पण लोक नावं ठेवते, ती मुलगी तिचं लग्न होणार आहे, मग असं करा तुम्ही दोघं लग्न करा. मग सिद्धार्थचे वडील म्हटल्यामुळं सिद्धार्थला म्हटले तिला विचार आणि मला विचारलं. मी म्हटलं घरच्यांना विचारू आणि नंतर लग्न करू. पण प्रत्येकाला असं वाटतं की लव्ह मॅरेजच आहे. हो, 7व्या वर्षापासून वगैरे. पण तुम्हालाही प्राण्याची आवड होती किंवा ह्यांच्या मागे पळत होतात म्हणून ते झालं का काय? नाही, माझे वडील सापाला कधी मारतच नव्हते. ते साप निघला की असे काठीला वर घ्यायचे आणि फेकून द्यायचे. आणि कधी असं प्राण्यांविषयी प्रेमच होतं आणि ते आतून असल्यामुळं जोड जमलं दोघांचं. बरं. मग आता ही जी संस्था आहे त्याच्याबद्दल थोडं सांगा. कधी चालू झाली किंवा आपण फुल टाईम हेच करायचं? म्हणजे आता हे शब्द फुल टाईम वगैरे पुण्यातल्या लोकांचे आहेत, पार्ट टाईम फुल टाईम, पण हेच करायचं, याच सेवेत स्वतःला अर्पण करायचं असं कुठे आलं? किंवा नाही, आता हे फुल टाईम करायचं म्हणजे काम जे सरपरातनीचं आहे हे काम अगोदर मी घरामधूनच सुरू केलं होतं. मी कुठलाही जखमी आजारी प्राणी असला की त्याला घरामध्ये ठेवायचो. शिरूरमध्ये मी राहायचो. परंतु शेजाऱ्या पाजारांना त्याचा त्रास व्हायचा. घरामध्ये शेजाऱ्याच्या एखाद्या घरात जरी साप निघाला तरी त्यांना असं वाटायचं की मी पकडून आणलेला साप त्यांच्या घरात आलेला आहे. किंवा एखादा प्राणी सडलेला असतो, वास येतो. आता असं डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे खूप दुर्गंधी असायची आणि त्यांना वास यायचा. मग त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जायचं की यांच्या असाच्या प्राण्यामुळे आम्हाला त्रास होतोय. मग वडील काय म्हणले की अरे आपली 17-18 एकर जमीन तागड मुळगावी आहे, तिथं तू जाऊन हे राहा. मग तिथं मला एक शेड ठोकून दिलं आणि पुढं पिंजऱ्याचं टाईप असं तिथं जाऊन राहायला लागलो. साधारण 2001ला मी तिथं गेलो. जिथं की पूर्वी तिथं फक्त पारधी राहायचे आदिवासी. तिथे शिकार करून ते लोक त्यांचा उपजीविका भागायचे. पण त्यांना मी तिथून हाकलून लावलं. तिथं राहायला गेलो. तिथं लाईट नव्हती, पाणी नव्हतं, उजाड माळरान, गवत हे नाही, कुठले झाडा म्हणून सावले जर बसायचं असेल तर तिथं तेही नव्हतं.
आणि पाणी 6 किलोमीटरहून आणायचं आणि मग तिथं राहायचं. तर कोंबड्याच्या खुराडामध्ये मी प्राणी ठेवायला सुरुवात केली आणि ती गरज म्हणून निर्माण झालेली गोष्ट आहे. म्हणजे ते प्रकल्प उभा करायचा होता असं काही नाही. एक खुराडं, दुसरं खुराडं, तिसरं खुराडं असं निर्माण करत करत मग नंतर पिंजरे तयार केले. पिंजऱ्यात प्राणी ठेवायला लागलो आणि त्याच्यातून हा प्रकल्प उभा राहिलेला आहे. प्रकल्पाच्या बाबतीत अनुभव म्हणजे आता एकदमच मला प्रकाश काकांची आठवण आली. जसं बाबा म्हटले हेमलकसाला जायचं आणि तिकडे काहीच नव्हतं, तसंच एकदम मला डोळ्यासमोर आलं की तिथे पाणी नाही, झाडं नाही. मग तुम्हाला ते म्हणजे कसं अनुभव काय होता की डायरेक्ट आता एखाद्या गावातनं सोडून दुसऱ्या गावात जिकडे काहीच नाही, जिथे लोक नाही आहेत बेसिकली? नाही, माणसाच्या मनात जर जिद्द असली ना तर सगळं काही होतंय. आमच्या डोक्यात एकच असायचं की आपण जे करतोय म्हणजे काम म्हणून कधीच केलेले नाही, आपली आवड, आपल्याला जी आवड आहे ते काम करताना आपल्याला कधीच थकवा वगैरे काहीच येत नाही. उलट हे माणसाला ऊर्जा निर्माण होती. आम्हाला कमीत कमी 6 किलोमीटरवरून पाणी आणायचो आणि सुरुवातीला आम्ही शिरूडलाच करायचो. कधी याच्या घरात, कधी माझ्या घरात. जर कधी साप ठेवलेले जर असले कोणाचे तर निघला, लोक भांडायला लागले तर मी म्हणायचे आमच्या सापाला आम्ही सिम्बॉल लावलेला असतो, आमचा साप लगेच ओळखायला येतोय. सिम्बॉल म्हणजे नक्की काय? आमच्या म्हणजे लोक भांडतात ना विनाकारण, म्हणजे आमच्या संस्थेचा एक हे लावलेला असतोय. आमचा त्याला सिम्बॉल आहे का म्हटले ना, काय निशाणी आहे का आमच्या संस्थेची? नाही. मग नाही, आमचा तो सापच नाही असं म्हणायचो. पण खूपच त्रास लोक नंतर द्यायला लागले. मग सिद्धार्थचे वडील म्हटले तुम्ही इथं करताय त्यापेक्षा तिथंच करा. मग सिद्धार्थ कधी त्याच्या घरी, कधी माझ्या घरी चालू राहिलं. नंतर 2010 आमचं लग्न झाल्याच्या नंतर लग्नाच्या 3ऱ्याच दिवशी आम्ही प्रकल्पावर सुरुवात केली. अरे लग्नावरनं आठवलं, यांनी लग्नामध्ये जसं आपण हार घालतो तसं त्यांनी साप घातलं एकमेकांच्या गळ्यात. तो किस्सा काय होता नक्की? आणि जंगलात केलं आय थिंक ना लग्न. तो जरा छान रंगवून सांगा, कारण की व्हिडिओ बघितला ना तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की हाराच्या जागी साप गळ्यात घातलेले आहेत. आणि असं नाही, साधे नाही, एक अजगर आहे बहुतेक ना त्याच्यात. नाही, लग्न करण्यापाठीमागचा उद्देश हा होता की समाजामध्ये वन्य प्राण्याविषयीची भीती दूर व्हावी आणि निसर्गाविषयी प्रेम वाढावं, हा त्या पाठीमागचा उद्देश होता. आता ते अजगर जे आहे आणि धामीन जे आहे ते आपल्या प्रकल्पामध्येच जखमी जे होते ते उपचारानंतर पूर्ण बरे झालेले, त्यांना आपण ते जंगलामध्ये सोडायचं होतं. तर तिथले RFO SR दहिवाळ म्हणून होते आणि त्यांच्याशी आमच्या लग्न जुळवतो नाही तेच होते. तर म्हणले सिद्धार्थ आता लग्न करायचं, तुझ्या डोक्यात काय आयडिया आहे का? मी म्हणलं सर मला असं लग्न करायचं आहे की मंडप नाही, ढोल नाही, ताशा नाही आणि कसलाही खर्च करायचा नाही. मला उघडं आकाश हेच आपलं मंडप आणि धरती हेच आपलं हे. तर ते म्हणले मग आपण सावताड्याचं ठिकाण निवडलं तर काय हरकत आहे, सावताड्याचा धबधबा प्रसिद्ध आहे. तर म्हणलं काय हरकत नाही. आणि त्या जंगलामध्ये आम्ही लग्न करायचं ठरवलं. तर लग्नामध्ये अक्षता म्हणून घ्यायचा होता. तर अक्षतालाही माझा विरोध होता. तर आम्ही दोघांनी जवळपास 60-65 प्रकारच्या वनस्पतींच्या बिया वेगवेगळ्या प्रकारच्या डोंगरामध्ये जाऊन गोळा केल्या होत्या, त्याच अक्षता म्हणून वापरल्या. म्हणजे ते तिकडेच राहतील आणि तिकडे. हां, मग त्या अक्षता म्हणून आम्ही बिया वापरल्या. आणि साप जे आहेत ते गळ्यात घालण्याच्या अगोदर आमचं ठरलेलं नव्हतं, आम्हाला ते सोडायचं होतं आणि सापाच्या कातरीने गळ्यात घालून लग्न करायचं होतं. परंतु अखेर तर सोडायचंच ना. नाही नाही, कुठलं ते दोन्ही साप बिन विषारी होते. आणि मग साप जे आहेत ते आपण गळ्यात घालू आणि सोडू. मग त्याच वेळेस ठरलं आणि मी तिच्या गळ्यामध्ये अजगर घातलं आणि त्यांनी माझ्या गळ्यामध्ये धामीन घातलं आणि त्यातून तो लग्नाचा सोहळा पार पडला होता. या सगळ्या रेस्क्यूमध्ये म्हणजे आता तुम्ही विषारी साप पण पकडतात, बिनविषारी पण पकडतात, पण असं कधी झालंय का चावलं गेलं आणि त्याच्यामुळे काही झालं? कारण की म्हणजे प्रकाश काकांना पण एकदा साप चावला होता की अनिकेत दादावर सुद्धा एकदा चित्याने, असं काही झालंय का म्हणजे या प्राण्यांच्या ओव्हरऑल रेस्क्यूमध्ये? किंवा नाही, माझ्या बाबतीत आता माझ्याकडे आता सरांनी म्हणले तुमच्याकडे काय प्रोटेक्शन आहे का? माझ्याकडे काहीच नाही आहे. आत्ता जरी एखादा फोन आला की मी असंच निघून जातो. परंतु हां, आत्ता जरी आला तरी असंच पकडणार, आत्ता जरी आला कुठला काही प्राणी आला तरी असंच पकडण्यासाठी जाणार. आणि ज्यावेळेस मी जातो त्यावेळेस ते कुठले तरी जखमी असतात, आजारी असतात किंवा काहीतरी त्रस्त असतात, असेच प्राणी असतात. पण आत्तापर्यंत मला तसं काही झालेलं नाही आहे. आता कधी कधी 40-40, 50-50, 60-60 फूट खोल विहिरीमध्ये पण उतरावं लागतं. म्हणजे आठवड्यातून मला 2दा तरी उतरावंच लागतं, कारण हरण पडलेलं असतंय, कोल्ह पडलेलं असतंय, लांडगं पडलेलं असतंय, काही ना काहीतरी पडलेलं असतंच. किंवा रस्ते अपघातामध्ये धडकलेली वाहनं, एखादं काळवीट असेल किंवा असं दुसरा कुठला वन्य प्राणी असेल, असे असतातच. तर आतापर्यंत असं काही घडलं नाही. परंतु तो पहिला जे मला
विरोळा चावला होता, तो साप चावलेला बस. बाकी त्याच्यानंतर कुठल्याही प्राण्याने आतापर्यंत इजा केलेली नाही आणि काहीच नाही. नाही, मला एकदा तस्कर चावला होता, ते माझ्या चुकीमुळं. तो असा करायचा ना तर मला मज्जा वाटत होती, म्हणून मी हात असा केला, तेव्हा तो मला चावला होता इथं. काही झालं नाही नाही, काही नाही, बिनविषारी होता तो, काही होत नाही झालं. जर तुम्ही यांचे युट्यूबवर व्हिडिओ बघितले किंवा जाऊन बघितलं तर यांच्याकडे ना एक गरुड आहे ना, गरुडच आहे ना, तो छोटा आहे आणि जिथपर्यंत या स्वतः हाक मारत नाही तिथपर्यंत तो जेवत नाही. त्याच्याबद्दल सांगा. तो आता सोडलेला आहे. अच्छा, ओके. हो, काय खूप होतं पण दिवस त्याचं झाले. नाव आणि काय? लहानच होता ना तो? हो, खूप छोटा गरुड होता. त्याचं नाव आम्ही नुवा ठेवलेलं होतं. नुवा म्हणजे माझ्या मुलीचं टोपण नाव. तिच्या नावाने आम्ही त्याला बोलवायचो आणि शिकाऱ्याने पकडला होता. त्याचे पंख वगैरे तोडले होते आणि एका काट्यात टाकून दिलं होतं त्याला. तर गेवराईच्या व्यायाम करणाऱ्या मुलांनी सांगितलं की इथं एक पक्षी आहे, ते घेऊन जा. मग आम्ही गेलो, त्याला घेऊन आलो आणि त्याला पंख वगैरे नसल्यामुळं मला जास्तच त्याची माया यायची. मग मी त्याला रोज असं हात फिरवायचे, त्याला भरवायचे. तो मोठा झाला, मी त्याला आवाज दिला की तो म्हणजे काय म्हटल्यासारखं मला बोलायचं. आता प्रकाशदादांनी सांगितलं तसंच प्राण्यांना आपण जेवढं मायाने बोलू ना त्यांना सगळं कळतं. इतका छान तो, अक्षरशः त्याला सोडायचं म्हटलं की माझा BP वाढायचा, कारण की मी त्याला खूप लाडात वाढवलं होतं. मला सोडायचं म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर यायचं की माझ्या नुवाला मी एवढ्या लाडात वाढवलेलं आहे, त्याला जर सोडलं तर खायला भेटेल का, असं होईल का, हे प्रश्न माझ्या पुढे यायचे. मी सतत ह्याला म्हणायचे, अरे आपण नुवाला सोडलं तर तिला खायला भेटेल का. हे नाही एक वेळेस मला सांगितलं, अरे तू तिला ठेवायचं म्हणती, पण जर ठेवलं तर तुला योग्य वाटतंय का. मग मी थोडा विचार केला. अरे म्हटलं, मला एका रूममध्ये जर ठेवलं, सगळं खाणं पिणं दिलं तर मला कसं वाटेल. नाही म्हटलं. पण तो जेवायचा नाही वगैरे किंवा रागवायचा? हो, मी सांगते ना ते. नंतर मग सोडायचा विचार केला, पण आता त्याला जेवायला भरवताना 10-15 मिनिट लागायची मला. पण एखाद्या दिवशी पाहुणे आले किंवा काही काम असलं, कुठे मी गेले, मी जर म्हटलं ना ह्याला तू भरव आता, तर तो खाणारच नाही. हा गेला ना खाणार नाही. बळजबरीने जर ह्यानी भरवलं तर सगळं उलटी करून टाकणार. मग दुसऱ्या आपण गरुडाबद्दल ऐकतोय बाय द वे. तर तो उलटी करून टाकणार. मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी गेले, माझं 10 मिनिटाचं 15 मिनिटाचं कामाला मला 2-2.5 तास लागायचे. कारण का मी पिंजऱ्यात गेले, नुवा म्हटलं की तो बोलणारच नाही, एकदम शांत बसणार, आवाज नाही, काही नाही, काहीच नाही, एकदम शांत. मी बराच वेळ त्याला 2 तास तरी म्हणायचं, नुवा चल खा खा, नाही. मग मला राग यायचा, मी म्हणायचे आता तू खा नाहीतर बस तसंच. मी चालले, मग मी गेट खोलला की तो लगेच उडत येऊन माझ्या इथं बसणार, नाहीतर डोक्यावर बसणार. माझा रुसवा गेला. मग 2 तास फुल अटेन्शन की हां माझं लाड करच आता. हो, आणि मग त्याला भरवायचं, मग तो खाणार, खुश होणार. आणि जर असे प्रकल्पावर जर पाहुणे कोणी आले तर असं आपण जर त्याला सोडून दुसऱ्यांना जर दाखवलं की तो एवढा गोंधळ करणार, कालवा करणार की तो ऐकूच देणार नाही. म्हणजे माझला का नाही दाखवलं पहिलं तुम्ही. म्हणजे आल्याच्या नंतर यात सचिन दादा आणि मुग्धाताईंनी ते बघितलेलंच आहे. तर तो रुसून बसायचा. माणसाला वाटेल की प्राणी कुठे रुसतात का, पण प्राणी खूप रुसतात, त्यांचे रुसवे खूप काढावं लागतात. मग तो रुसणार. परत मग आपण बाकीच्या पिंजऱ्याकडून यायचं, नुवाचा ही आमची लाडाची नुवा असा परिचय करून द्यायचा. मग तेव्हा तो कुठं शांत बसणार. आणि नंतर सयाजी सरांना आलते तर त्यांच्या हाताने त्याला सोडलं आम्ही. सोडल्याच्या नंतर 14 दिवस तो बाहेर राहिला, 13 दिवस बाहेर राहिला. 14व्या दिवशी आम्ही पिंजरे साफ करत होतो आणि समोरचा गेट उघडा राहिला. तो असा पटकन आला, वाटच बघत होता गेट कधी उघडा दिसतोय, आत येऊन बसला. नंतर मग वृक्ष संमेलनात आम्ही त्याला सोडायचं ठरवलं सयाजी सरांच्याच हाताने. मग त्याला असं घेऊन जायचं, त्याच्या ते लक्षात आहे. आणि एक बॉक्स घेतला आणि आता नुवाला पकडायचं. नुवाच्या लक्षात आलं की हे मला कुठेतरी घेऊन जाणारच. तो याच्याकडे येईनाच गेला. मग हा मला म्हटलं बघ. तर मी म्हटलं चल नुवा ये माझ्याकडं. ती माझ्याकडं आलं, मी असं पकडलं आणि त्याला पिंजऱ्यात घातलं. मला त्यावेळी इतकं वाईट वाटलं होतं की ते माझ्याकडून एवढ्या विश्वासाने आला आणि मी त्याला हे केलं. मला त्यावेळी खूप वाईट वाटलं होतं. मग नंतर सोडला तर आलाच नाही. तो खूप दूर सोडलं होतं, नाही आला. त्याचे पंख वगैरे नीट झाले होते म्हणजे तो? हो, खूप मोठा झालता तो. बाहेर आम्ही त्याला नंतर सवय लावली ना की तो स्वतःनी खाल्लं पाहिजे. मग मी रोज जे खाऊ घालायचं तर 2 दिवसांनी 3 दिवसांनी असं कमी कमी करत
त्याची ती सवय लावायचा सवय प्रयत्न हो केला. सवय मोडली. नंतर त्याला थोडं बाहेर सोडायचं, मग असं करून त्याला सोडलं. तुमचा कुठला आवडता होता? जसं यांचा मुवा होता तसं नाही, माझे तसे एक खुशी म्हणून गिधाड होतं, ते काय पण होतं? सॉरी. खुशी. हां. कारण का गिधाड कधी आपल्याला भेटणारच नाही असं मला सतत वाटायचं. पण तो प्रकल्पात उपचारासाठी आला, मला एवढा आनंद झाला. आणि प्रकल्पात आल्या आल्या आम्ही नाव देतो, तर त्याला हा म्हटलं काय नाव ठेवायचं. मला एवढा आनंद झाला तर म्हटलं आपण याचं नाव खुशीच ठेवू, म्हणून त्या गिधाडाचं नाव आम्ही खुशी. जर पण मी गिधाड पण असं म्हणजे तसं डेंजर असतं म्हणजे आता आम्ही तर सगळं गोष्टीतनंच ऐकतो म्हणजे तरी आम्ही दरवर्षी ॲनिमल आर्कला जातो त्याच्यामुळे आता आमचं प्राण्यांचं बद्दलचं ओपिनियन बदलतं. पण गिधाड हे असं डायरेक्ट नाही, ते आणलं त्यावेळी खूप अशक्त होतं आणि तिथल्या गुराख्यांनी त्याला मारलं पण होतं. आणि त्याला फोन आलता, तर वन विभागाने त्याला आणून सोडलं. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावरती उपचार वगैरे केले, डॉक्टरांना बोलवलं आणि बोलत राहिलो त्याला, तर चांगला झाला. नंतर तो माझा साडीचा पदर असा चोंचेत पकडायचा आणि माझ्या पाठीमागं सगळ्यांना खायला घालू लागायचा. एवढा हे केलं. आम्ही सोडल्याच्या नंतर 1 महिना तिथंच प्रकल्पात राहिला तो, म्हणजे बाहेरच असा राहायचा. आणि मी बाहेर दिसले म्हणजे मला बाहेर पडणं म्हणजे भीतीच असायची की तो उडून येऊन माझ्या डोक्यावर बसण्यासाठी बघायचा. मला असं वाटायचं की डोक्यावर बसला तर किती लागल. पण प्राणी ज्यावेळी तो गरुड माझ्या डोक्यावर खांद्यावर बसायचा ना, तर अजिबात नख वगैरे काही लागू देत नव्हता. म्हणजे ते प्राणी पण तेवढे काळजी घेतात. हो, खूप काळजी घेतात. आणि असेच कृष्णा आणि मोना नावाचे काळवीट होते. नाही तुम्ही नावं सांगण्याच्या अगोदर प्राण्यांची नावं सांगा. काळवीट होते. तर ते काळवीट अक्षरशः सिद्धार्थ जर बाहेर गेला ना तर मी एकटीच असायचे. आणि खूप म्हणजे अनिकेत दादांनी बघितलंय तेवढ्या परिसरात कोणी शेजारी वगैरे काहीच नाही आणि मी एकटे असायचे. सिद्धार्थला येऊपर्यंत ते दोन माझ्या बसून राहायचे, असं एकदम बॉडीगार्ड हो. सारखे. आणि जर कोणी येणार असले तर पहिलं फोन करावा लागायचा की आम्ही तुमच्या प्रकल्पाला भेट द्यायला या लागलो, तुमचे काळवीट कोंडून ठेवा. कारण का ते नवीन माणसाला येऊच देत नव्हते. पण काय करायचे म्हणजे तुमचं असं प्रोटेक्शन? मारायचे. नवीन माणूस जर आला ना आणि एखाद्या वेळी उशिरा जर कोणी आला, हा नसला की त्यांची जबाबदारी होती मला सांभाळणं. खूप काळजी घ्यायची ते माझी. म्हणजे मी जिकडं जाईल तिकडं माझ्या पाठीमागच राहायचे. आणि हा आला, गाडी वाजली, गेटपर्यंत जायचे, याला आणून आत सोडायचे आणि मग ते बाहेर जायचे. खूप सांभाळतात आणि प्राण्यांना खूप कळतं. मला असं वाटतं आपण पुढची ट्रिप इथेच इथे काढूया आणि ह्या सगळ्यांना म्हणजे तुम्ही दोघं असताना नाही तर आमच्या मागे लागायचंच नको यायला. अच्छा, तो गेला. ओके. आता मला असा एक प्रश्न विचारायचा की जेव्हा हे म्हणजे यांना काहीतरी ॲक्सिडेंटली किंवा तुम्ही मागे कुठलं तरी एका आय थिंक माकडाची हात गेला होता का जळला होता, तर मग हे सगळं ट्रीटमेंट कसं करता तुम्ही? तुमचा त्याच्याबद्दलचा अभ्यास का प्रॅक्टिकली हे सगळं तुम्ही करतात? काय होतं आता समजा आता ते तुम्ही जे म्हणलात ते ऐश्वर्या नावाची माकड आहे, तिथे बीडमध्ये एक डीपी आहे लाईटची. त्या लाईटच्या त्या डीपीला धरल्यामुळे त्याचा हात जो आहे तो बस्ट झाला होता, जळाला होता पूर्ण. आणि तिच्या काखेमध्ये आळ्या पडल्या होत्या. मग फॉरेस्टवाल्यांनी ते माझ्याकडे आणलं. त्याच्यात ते ऑपरेशन करायचं होतं. कोरोनाचा काळ होता. तर कोरोनाच्या काळामध्ये मग डॉक्टर लोकांना फोनवर बोलून घेतलं. आतापर्यंतच्या माझ्या आयुष्यामध्ये जेवढ्या वेळेस मी डॉक्टरांना फोन केला रात्री अपरात्री, ते सगळे येतात. आणि ते मग कोरोनामध्ये मग त्यांनी ऑपरेशन केलं आणि ते हात आता ते माकडा एकदम चांगला आहे. पण असं वेगवेगळ्या ठिकाणी कसं तुम्ही मॅनेज कसं करतात? बाईकवरच का? नाही, आता समजा कुठलीही घटना घडलेली असेल, समजा बीड जिल्ह्यामध्ये असेल किंवा बाहेरच्या, तर बीड जिल्ह्यामधल्या जवळपास सगळ्याच डॉक्टरांचे नंबर माझ्याकडे आहेत. म्हणजे पाटोदा तालुका असेल, शिरूर तालुका असेल, म्हणजे 12 तालुके जे आहेत त्या सगळ्यांचे आणि सगळे मित्र आहेत. तर त्या भागात जर घडलं घटना की त्याला तिथंच फोन करून ते डायरेक्ट तिथं बोलवतो जिथं प्राणी आहे तिथं त्यांना, आणि तिथंच उपचार सुरू होतात आणि नंतर पुन्हा प्रकल्पात आणलं जातं. जर ऑपरेशन करायचं असेल तर सगळ्या डॉक्टरांना बोलवलं जातं आणि नंतर मग तिथं ऑपरेशन केलं जातं. पण सर्पराज्ञीतच ऑपरेशन केलं जातं त्याचं. सो आता हे प्राणी संग्रहालय नाही म्हणतं आपण त्याला, तुमचं घरच म्हणू. सगळे जे प्राणी आता किती प्राणी आहेत आणि अजून प्राण्याव्यतिरिक्त तुमचं त्या 17 एकरची जी जागा आहे तिथे काय काय कामं चालले आहेत किंवा अजून वेगवेगळे उपक्रम काय आहेत सर्पज्ञानींचे? आय थिंक तुमच्या मुलीचं नाव आहे ना सर्पज्ञानी? सर्पराज्ञी मुलीचं नाव ठेवलंय नंतर, अगोदर प्रकल्पाचं नाव आहे. सर्पराज्ञी नंतर झाली. तर सर्पराज्ञी म्हणजे सगळ्याला काय वाटतं की सापाशी निगडीत काहीतरी असेल. तर सर्पराज्ञी म्हणजे पृथ्वी आणि या सगळ्या सुजीव सृष्टीची निर्माती आई म्हणजे सर्पराज्ञी, म्हणून आपण सर्पराज्ञी प्रकल्पाला नाव दिलंय. आणि आहे ना सर्पाशी दुसरं त्याचा अर्थ असा आहे की सर्पांची राणी.
परंतु सगळ्या सजीव सृष्टीची आई म्हणून आपण सर्पराज्ञी नाव दिलेलं आहे. तर सर्पराज्ञीमध्ये जखमी, आजारी आणि आईपासून दुरावलेले जे वन्य प्राणी आहेत यांच्यावरच आपण तिथं उपचार केले जातात, त्यांचं जतन केलं जातं आणि नीट झाले पूर्ण जागण्यात निसर्गात की त्यांना पुन्हा त्यांच्या मूळ आदिवासात सोडलं जातं. आज आपण सर्पराज्ञीमध्ये याच्या व्यतिरिक्त जे दुर्मिळ किंवा अतिदुर्मिळ होत चाललेले जे वनस्पती आहेत यांची लागवड करतोय. त्याचबरोबर आता जर आपल्याला विचारलं की आपल्या भारतीय संस्कृतीशी निगडीत असलेले झाडं कुठली आहेत, वनं कुठली होती, तर सांगता येणार नाही. तर सर्पराज्ञीमध्ये आपण असे 30 प्रकारचे वनं तयार केलेले आहेत. त्यामध्ये रामायण वन, महाभारत वन, अशोक वाटिका, नवग्रह वन, सप्तर्षी वन, वराहमिहिर वन, नवदुर्गा वन, देवांग वन, देवक वन, असे 30 प्रकारचे वेगवेगळे वनांची निर्मिती तिथे केलेली आहे. मागच्या 2 वर्षापूर्वी तिथं आग लावली एक जणांनी आणि ते जळवलं होतं. तर नव्याने पुन्हा आपण तिला आता पुन्हा ते वनं तयार करत आहोत. ओके. मी असं म्हणजे त्या व्हिडिओमध्ये किंवा वाचलं होतं की तुम्ही शिकाऱ्यांना हे सगळं काम म्हणजे शिकारी येतात त्यांना तुम्ही अपोज करतात वगैरे, त्याच्याशी रिलेटेड काही प्रॉब्लेम तुम्ही कधी फेस केले किंवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं? अरे कारण की कुठेतरी तुम्ही लिहिले का वाचलंय मी की ते पारधी असं ते पाय तोडतात पहिले असं वगैरे, तर हे कसं तुम्ही मॅनेज करतात? म्हणजे शिकाऱ्यांबरोबर असे ते थोडंफार खुन्नससारखे झाले की बाबा हे आम्ही तुम्हाला करू देणार नाही याचं नो. हा जो प्रश्न आहे हा खूप गंभीर आहे. कारण मुळात शिकार करणारे लोक हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात आणि त्यांच्याशी ज्यावेळेस आपला सामना होतो त्यावेळेस आपल्याला खूप काळजीपूर्वक करावं लागतं, पण त्यांना भिवून चालत नाही. माझं एकच वाक्य त्यांना असतं, मी प्राण्यावर माया करतो, माणसावर नाही. तुम्ही ज्यावेळेस माझ्यावर अटॅक करायला जाता त्यावेळेस मी तुम्हाला सोडणार नाही हे त्यांना चांगलं कळतं. मी एकटा राहतोय म्हणलं, 6 किलोमीटर आसपास माझ्या कोणी शेजारी नाही. 21 वर्षे 15 वर्ष मी बिना लाईटरचं राहिलेलो आहे. ते पण अनुभवत आहेत की एकटा राहतो म्हणजे याच्यात काहीतरी आहे म्हणून ते माझ्याशी तडकून राहतात. जवळपास मी अशा 15 वन्यजीवांचे शिकार करणाऱ्या शिकारावर गुन्हे दाखल केलेले आहेत. आणि मी रात्री अपरात्री कधीही म्हणजे जंगलामध्ये फिरतो. जवळपास बीड आणि नगर जिल्ह्यामध्ये काही पाणवटे निर्माण केलेले आहेत. त्यामध्ये उन्हाळ्यामध्ये आम्ही पाणी टाकतो, त्याच्या भोवती धान्य टाकतो आणि त्याच्यावर पेट्रोलिंग रात्रीचं करत असतो. अचानक जात असतो आणि त्यामध्ये आपल्याला मग असे शिकारी पकडले जातात. जो तुमच्या नावावर रेकॉर्ड झाला 16,000 प्राणी वाचवल्याचं, त्याच्याबद्दल एक सांगा. आणि एक तुम्ही 1 रुपयाची जी स्कीम केली होती त्याच्याबद्दल एक ऐकायला आवडेल आम्हाला. तर 16,000 वन्य प्राण्यांचं जे रेकॉर्ड आहे ते गिनीज बुक ऑफ रेकॉर्डवाले जे सुहास पालेमकर सर आहेत हे आले होते माझ्याकडं. त्यांनी सगळी माहिती घेतली आणि त्यांनीच ते रेकॉर्डसाठी ते वर्ल्ड वेब रेकॉर्ड असं काहीतरी आहे त्यांचं, तर त्यांच्याकडं ती पाठवली आणि त्यांचं ते झालेलं आहे. तर दुसरं ते 1995ला मी मूठभर धान्य पक्ष्यांसाठी आणि 1 रुपया पाण्यासाठी ही मोहीम राबवली सुरुवात केली. मी त्यावेळेस साधारण 10वीला असेल. अच्छा, तेव्हाची गोष्ट आहे? तेव्हाची गोष्ट. अच्छा, ओके. तर काय करायचो जंगलामध्ये आणि शहरामध्ये कुंड्या लावण्याच्या मातीच्या ते मी शिरूरमध्ये लावायची सुरुवात केली होती. पण त्या प्रतिसाद मला एवढा भेटला की पहिल्या वर्षीच आम्ही मूठभर धान्य मागितलं होतं. झोळी घेऊन आम्ही फिरायचो शाळेतले मुलं आणि आम्ही, आणि पुढं बोर्ड लावलेला असायचं. मूठभर धान्य कोणी देत नव्हतं आणि 1 रुपया देत नव्हतं. कुणी 8वाभर पायली असं धान्य टाकायला लागलो आणि ते धान्य इतकं मोठं झालं की ती मोहीमच इतकी चांगली झाली की आम्हाला अगोदर ते काही मुलांना लाज वाटायला लागली होती की पाठीमागे कसं चालायचंय, झोळी घ्यायची. पण नंतर त्यांना इतका इंटरेस्ट आलाय की आता ते कॉलेजचे मुलं राबवतात. अजूनही चालू आहे का ते? अजूनही चालू आहे. कुठलेही आता मुलं राबवतात, आम्हाला बोलवतात आणि बाबा या आणि हे धान्य गोळा केले ते घेऊन जा. आणि मग ते सगळं जंगलात डिस्ट्रीब्यूट करून सगळ्यात म्हणजे आपण जिथे जिथे पानवटे निर्माण केलेले आहेत त्या पानवट्याच्या भोवती टाकतो आणि काही सर्पराज्ञीमध्ये पण ठेवतो. कारण सर्पराज्ञी मोर असतील किंवा असे जे पक्षी येतात धान्य खाणारे त्यांच्यासाठी ते वापरतो. ओके. आता पुढे काय प्लॅन? म्हणजे मी हे दरवेळेला मुलाखत घेताना विचारतो, अजून तुम्हाला काय करायचं आहे किंवा आमच्यासारख्या लोकांना काय मेसेज द्यायचं आहे? कारण की इथे मे बी 50% प्राणीप्रेमी आहे आणि 50% कन्फ्यूज असतात की अरे, तर एक मेसेज तुमच्याकडनं आणि आता तुमच्या प्रकल्पाचा अजून काय काय वेगवेगळे प्लॅन आहे? आता सर्पराज्ञीमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचे की आपल्याला शेड लागणार आहेत. आता म्हणजे जे वन्य प्राण्यांना कमी पडत आहेत की आता जर प्राणी असले तर आता आणखी 2-4 प्राणी वाढले. आता सध्या 25-30 प्राणी आहेत सर्पराज्ञीत, उपचार चालू आहेत. तर तेवढे आता सध्या पिंजऱ्यामध्ये फुल झालेले आहेत. परंतु आता जर प्राणी आले पुन्हा की ते परत ठेवायला जागा नसते, मग तेव्हा आम्ही कुठेही म्हणजे एक पिंजऱ्यात 2-2, 3-3 प्राणी ठेवतो ज्याला धोका नाही एकमेकांचा, असे ठेवतो. तर पिंजरे निर्माण करायचे आहेत. आणि दुसरी गोष्ट, विद्यार्थ्यांना आणि येणाऱ्या जे पर्यटन आहेत, कुणी अभ्यासक आहेत, त्यांना राहण्यासाठी निसर्ग परिचय केंद्र स्थापन करण्याचा एक विचार आहे. ओके, फाईन. 3 प्रश्न मी अलाउड करतो जर कोणाला विचारायचं असेल तर.
म्हणजे आपण वेळेत आपला कार्यक्रम पण संपेल. जर कोणाला प्रश्न असेल तर. खूपच मजा आली तुमच्याशी गप्पा मारताना आणि खूप आनंद होतोय आम्हाला की आम्ही तुम्हाला यावर्षीचं बाबांच्या नावाचा अवॉर्ड, की एक छान प्रतिष्ठित आणि तुम्हाला पण एक कामाला प्रेरणा मिळते की असं आहे. बोला बोला प्लीज. मला तुम्हाला एक आवर्जून सांगायचं आहे की प्रत्येकाने मला एक प्रश्न विचारतो पण इथं मला विचारला गेलेला नाही. अच्छा. आतापर्यंत सगळेजण विचारतात सर्पराज्ञी चालते कशी. म्हणजे आतापर्यंत हजारो लोकांनी मला विचारलं असेल की सर्पराज्ञीचा खर्च भागतो कसा. तर सर्पराज्ञी प्रकल्पाचा खर्च हा फक्त लोकांच्या मदतीवरच चालतो, त्याला कुठलेही शासकीय फंड नाही. आज मी पुण्यामध्ये आहे आणि व्यावहारिक तुम्हाला सांगतो की इथलेच एक व्यक्ती ज्यांचा माझा परिचयही नव्हता, शशिकांत जोशी काका म्हणून, त्यांचा मला फोन आला आणि ते म्हणले सिद्धार्थ काय गरज आहे का. आणि मी त्यावेळेस आता यामध्ये पानवट्यांमध्ये पाणी टाकायचं होतं. जवळपास 35 पानवटे आहेत. तर प्रत्येक पानवटे एक एक टँकर टाकायचं. तर अक्षरशः त्या व्यक्तींनी माझ्या परस्पर माझ्या अकाउंटवर प्रत्येक त्यांच्या मित्राला सांगून पैसे जमा केले आणि टाकले. तर जवळपास 1,10,000 रुपये त्यांनी मला टाकले आणि सगळ्या पानवाट्यावर मला कुठे फिरण्याची गरज पडली नाही. म्हणजे जास्त की पानवाट्यात पाणी कमी पडले की ते पैसे आले उपलब्ध झाले आणि ते यावर्षीचा खर्च भागला. त्याच्यानंतर लोकसत्ताचं जे अनिकेत दादांनी सांगितलं की तेव्हा जो सर्व कायेषु सर्वोदामध्ये जो लेख प्रकाशित झाला त्याच्यातून सर्पराज्ञीची ओळख बाहेर झाली. सर्पराज्ञीची ओळख तोपर्यंत फक्त बीड जिल्ह्यापर्यंतच होती आणि नंतर त्यातून जवळपास आपल्याला 10-15 लाख रुपये मिळाले. त्याच्यातून आपण पाण्याची सोय केली. सगळ्यात अगोदर 1 लाख लिटरची पाण्याची टाकी बांधली आणि नंतर प्रकल्पाला त्याच्या भोवती झाडं लावायला सुरुवात केली. त्याच्यानंतर लोकसत्तामधूनच पेपर वाचूनच म्हणजे ज्यांना की जे की आपण मी स्वतः म्हणतो की माझ्यासाठी ते देव माणूस जसं की कुणी आहे. तर मला सगळ्यात आनंद त्या 2च वेळ झाला होता की एक क्षितिज हिरलेकर म्हणून आहेत की ते माझ्याकडे आले होते आणि ते आजही प्रकल्पाशी इतके जुडलेले आहे की त्यांना मी रात्री अपरात्री जरी फोन केला की बाबा मला अशी अपेक्षा म्हणजे गरज आहे तर लगेच ताबडतोब मदत करतात. दुसरी गोष्ट सगळ्यात आनंद एक मला मुलगी झाली त्यावेळेस आणि दुसरा आनंद माणूस ज्यावेळेस तपश्चर्या करतो म्हणजे देव प्रकट होतो असं म्हटलं जातं. तर आमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा देव ज्यावेळेस कोण होते तर प्रकाश भाऊ आणि मंदाकिनी ताई ज्यावेळेस प्रकल्पावर आल्या त्यावेळेस आम्हाला वाटलं की अरे खरं म्हणजे आता आपली तपश्चर्या झाली. आणि ही तर इतकी माझा किस्सा तर भारीच होता. मी नितीन दादा आलते. नितीन दादानी सहज बोलता बोलता मला प्रश्न विचारला होता, तू हेमल कशाला आलती का. म्हटलं नाही, माझी प्रकाश भाऊला ताईंना भेटण्याची खूप इच्छा आहे पण कसं भेटायचं की आम्ही दोघं आणि ते दोघं बरोबर असतानाच भेटायची इच्छा आहे. आणि दोघांनी बरोबर जाणं तर शक्यच नव्हतं एवढ्या लांब. हो, एवढ्या लांब जाणं तर शक्यच नाही. पण ज्यावेळी प्रकाश भाऊ आणि ताई आल्या त्यावेळी मला कळतच नव्हतं की मी काय करणार. मला असं कळतच नव्हतं. मी अक्षरशः मुग्धाताई सचिन दादा तिथे आलेले होते. मी पोहे बनवले होते, त्याच्यात काय टाकलं आणि काय मला माहीतच नाही. ते म्हटले आज प्रत्येक वेळी चांगले होते, ह्या वेळी काय झाले. म्हटलं भाऊन ताई आलेत हे माझ्यासाठी खूपच मोठे. तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही. मी तो फोटोही बघितलाय. हो, खूप आनंदाचा क्षण होता माझा तो. म्हणजे आपण जर म्हणजे मला असं वाटतं ना आज इथं अशी एक मैफिल जमले. आमटे फॅमिलीतले अनिकेत दादा आहेत, रवी सर आहेत, हे दोघं आहेत. म्हणजे एक मस्तपैकी ना प्राणी एकदम डोळ्यासमोर असं चित्र उभं राहते आणि मला एवढं भारी वाटतं हा मोमेंट. पण म्हणजे मी सुद्धा पहिल्यांदा प्रकाश काकांना भेटलो ना मी त्यांचा हात 1 मिनिट असं पकडून होतो की अरे म्हणजे देव असं आपण बघत नाही पण असं तो जो ती एक वाईब्स म्हणतात ना तसं ते एवढं की. आणि आत्ता सुद्धा हेमल कसाला ना मी 8 दिवसाची ट्रिप घेऊन 30 लोकांना दरवेळेला पुण्यातनं घेऊन जातो. पण काका एकदा अशी ती पाठीवरनं थाप फिरतात ना, गणेश छान चाललंय काम, बस जिंकल्याचा जो काय मोमेंट असतो ना की बाबा वर्षभर आता खूप काम करायचंय. म्हणजे तुम्ही जे अनुभवताय ते हे खूप लोकांनी ते अनुभवलेलं आहे. प्रकाश भाऊ येण्याच्या पहिलं 2 दिवस मी याला म्हटलं होतं हे आपण कधी जायचं हेमल कशाला प्रकाश भाऊंना भेटायचं. आणि त्याच्या 2 दिवसातच त्यांचा नितीन दादाचा फोन आला की भाऊन ताई येणारच म्हणून. तर मी म्हणायचे मी जर त्या दिवशी काही मागितलं असलं तर मला भेटलं. कारण का माझी ती इच्छा पूर्ण झालेली. खूपच आनंद. कसा होता अनुभव प्रकाश काका आणि काकांवर गप्पा. मला असं वाटायचं तेही खेळले असतील ना सगळ्या प्राण्यांबरोबर. मला असं वाटायचं की ते आलेच नाहीत, मी स्वप्नच बघते. मी भाऊंना म्हटलं मला असं वाटतंय की मला वाटतंय की तुम्ही आलाच नाहीत. ते म्हटले दे मी तुला चिमटा काढतो. त्यावेळी म्हटलं खरंच आले. खूप आनंद झालता मला.
काय होतं काकांचा तिकडचा तुमचा, काय गप्पा झाल्या किंवा म्हणजे? हां, प्राण्यांना ते आले, सगळे प्राणी वगैरे बघितले आणि त्यांचं एक वाक्य मला खूप आवडलं. ते म्हटले, आज सर्परात्नीत आलो ना तर मला एकदम घरी आल्यासारखं वाटतंय. क्या बात आहे. ते वाक्य मला खूप आवडलं. आणि त्यांनी जे डोक्यावर हात ठेवला ते आजही वाटतं की त्यांचा हात आपल्या डोक्यावर आहे. खूप खूप महत्त्वाचं असतं मला असं वाटतं या सगळ्या आशीर्वादाचं, या सगळ्या ॲपिरन्सेसचं. कोणाला प्रश्न आहे का? हां, 3च प्रश्न, फक्त 3. झाडाबद्दल मी फक्त जी आपली संस्कृतीशी निगडीत झाडं आहेत यांची सध्या लागवड केलेली आहे आणि जे काही अत्यंत दुर्मिळ होत चाललेलं आहे, जसं की सोनघंटा आहे, मदाम आहे, निर्मली आहे, कवशी आहे, पिवळे काटेसावर आहे, पांढरा पळस आहे, पिवळा पळस आहे, अशा झाडांची रोपंही तयार केली होती. तीही लोकांना मोफत दिली. 2 लाख रोपं तयार केली होती वेगवेगळ्या झाडांची. जवळपास 65 प्रकारचे हे केले होते, रोपं तयार केले होते आणि ते लोकांना दिले आपण. आम्ही सगळ्यांना पुन्हा अपील करणार आहोत की छान मस्त गप्पा झाल्या, छान काम आहे. धनश्री किंवा आमचे 2-3 व्हॉलेंटियर तुमच्यावर QR कोड स्कॅन देतील, तुम्ही लगेचच तिथे ट्रान्सफर करा का, कारण की हे पैसे ट्रान्सफर केलेले बघतच नाही. मी गेले 4 दिवस त्यांना विचारतोय की किती पैसे जमा झाले. ते म्हटले नाही, आज मी काहीतरी कोल्ह्याचा दिवस होता, कोल्हा सोडायला आहे, आज अजगर सोडायला आहे, तर मला नाही वाटत हे बँकेत रेग्युलर जात असतील. त्यामुळे आम्हीच QR कोड ठेवलेला आहे आमच्या व्हॉलेंटियर्सकडे. तर तुम्ही इमिजिएटली, आणि सगळ्यांनाच अपील करेल, आजचा कार्यक्रम एकदम जोरदार होतोय तर सगळ्यांनी एकदम सढळ हाताने यांचं छान ॲज अ चीफ अवॉर्डसाठी सगळ्यांनी अजून त्यांच्या कामाला हातभार लावावा. आणि अनिकेत दादा जसं म्हटलं की प्रत्येक गोष्टीला फंडिंग लागतं. छोटं एक शेड बांधायचं असेल तर तुम्ही घरी विचार करा किती, आणि हे प्राण्यांसाठी या गोष्टी करतात. तर मला असं वाटतं सगळ्यांनी सढळ हाताने, आज पण म्हणजे हे जनरली आपण अपील करत नाही, पण यावेळेला मी स्पेशल अपील करीन की तुम्ही प्लीज QR कोड स्कॅन करा. आमचे व्हॉलेंटियर आहेत, त्यांच्याकडे QR आहे. ओके, हां, प्रश्न अजून तिसरा कोण? अच्छा सर, या तुमच्या एक्सपिरियन्समध्ये मला असं एक उत्सुकता आहे माझ्या मनामध्ये की प्राण्यांची भाषा असते का, ते फक्त सांकेतिक आवाजांवरतीच त्यांचं कम्युनिकेशन चालू असतं? प्राण्यांच्या भाषेच्या संदर्भात जर हिला विचारलं तर मी त्यांच्याशी जास्त संपर्कात नाही. माझं काम फक्त काय, प्राणी जिथं जखमी त्याला आणायचं आणि उपचार होईपर्यंत ठेवायचं, बाकी सगळं हे. परंतु मी हिच्या अनुभवानुसार सांगतो, ही त्यांना बोलत राहते आणि हे तिच्या बोलण्याला मात्र प्रतिसाद त्या पद्धतीनेच देतात. जसं आपलं लहान लेकरू आपल्याला देतो तसं मात्र हिच्या, म्हणजे समजा तिला म्हणली, ही म्हणली अरे बस इथं, किती बसते, ते म्हणलं ना उठ इकडं चल, किती उठत आहे. ती एकच कुठला प्राणी नाही, पण मात्र हिच्या बाबतीत ते होते. तुमचे अजून कोण नावं वेगवेगळी सांगा. आणि आत्ता सध्या प्रकल्पात 2 काळविटात म्हणजे असे बाहेर रिकामे फिरतात. एकाचं नाव रामा ठेवलेलं, पण ते चुकून आमच्याकडून रामा झालं. त्याच्या खोडी जर बघितला तर तो कृष्णाच आहे. तर मी त्याला सतत म्हणते, तुझं नाव मी चुकीचंच ठेवलं, रामा. आत्ता 13 तारखेला कार्यक्रम होता, बरेच माणसं, 60-70 माणसं होते. एवढा गोंधळ करायचा, त्या माणसात मला त्याला ओरडता येईना, तो माणसाच्या पाठीमागं जायचा. आणि कार्यक्रम चालू असल्यामुळे मला जोरात बोलता येईना गेलो. मी त्याला हात केला, इकडे ये म्हटलं माझ्याकडं. तो आला म्हटलं आता गप इथं एका जाग्यावर बसा. तो एवढा शांत बसला. परत थोडं माझी नजर बाजूला गेली की तो थोड्या वेळाने उठला, याच्याकडे गेला. हा कार्यक्रम म्हणजे बोलत असताना याला काहीतरी तो करत होता, मी काय एवढं लक्ष नाही, मला हा दिसलाच नाही. याने त्याला असं सरकलं, त्याला राग आला. नंतर त्याने सगळे पाहुणे जाऊ दिले. याला बराच वेळ शिंगाने ते असा ढकलत होता. माझ्या लक्षात आलं, हे म्हणतो मला आज का त्रास देतो. म्हटलं तू ह्याला हकललंस का? तो म्हटला हो. म्हटलं मग त्याची शिक्षा आहे तुला ही, की त्याला तो जो करतोय त्याला ते करू दिलं तर तो शांत राहणार, नाही तर मग तो ढकलतच राहणार माणसाला, काही ना काही सतत करत राहणार. प्राण्यांना आपण बोललं की सगळं कळतंय. आता बरेच प्राणी असे, एक आता छोटं घुबडाचं पिल्लू आहे. घुबड? हो, छोटं आहे. तर त्याला ये म्हटलं की लगेच येतंय. खायचं. त्याचं नाव काय? आणि त्याचं नाव आम्ही छोटं पिल्लूच म्हणते मी त्याला, एकदम छोटं आहे. त्याला जर म्हटलं ना गाडी वाजली की, हा चिकन घेऊन आलेला असतो ना, गाडी वाजली की त्याला लक्षात येतं की मला खायला आणलं. तो असा आवाज देतो. मग मी म्हणायचं पिल्लू थोड्या वेळ थांब,
लगेच देते तुला, घेऊ दे, की तो लगेच उडत येणार, तिथं ते जिथं ठेवतं तिथं येऊन बसणार. मी ते टाकलं की लगेच बाजूला जाणार, एक घास घेणार, बाजूला जाणार. मग मी म्हणणार घे खाऊन आता पटकन. आणि एकदा पितळे काका ते आलते, त्यावेळी असे छोटे पिल्ले होते, रात्रभर ते हे करायचे, म्हणजे आवाज द्यायचे. मी ज्यावेळी म्हटलं ना आता चला झोपा, शांत बसा, ते शांत बसायचे. रात्र झाली आता झोपा, शांत बसायचे. थोडं म्हणजे असं बोललं की त्यांना सगळं कळतंय प्राण्यांना. म्हणजे असे खूप किस्से असे. तरस आलता, तो खूप जखमी होता, त्याच्या पोटात बाळ होते. तो इतका हे विचित्र होता, म्हणजे असं सुरुवातीला त्यांनी वीट पकडली की त्याचा भोगा करायचा. नंतर 2 दिवस गेले आमचे त्याला म्हणजे थोडं हे करण्यात, काळजी घेतली. 3ऱ्या दिवशी अक्षरशः आम्ही त्याच्यावरून असा हात फिरवायचो, त्याच्या ते जखमेवर स्प्रे वगैरे मारायचो. राणी म्हटलं की तो असं सरकत, कंबर मोडलं होतं, असा सरकत सरकत गेटपर्यंत यायचा. म्हणजे खूप प्राण्यांना कळते. मी तर म्हणते एखाद्या वेळी माणूस धोका देईल, पण प्राणी कधीच धोका देत नाही. खूप, कारण ज्याच्यावर आपण विश्वास टाकला ते कधी ना कधी आपल्याला थोडंफार हे करतो, पण प्राणी इतके डोळे झाकून विश्वास टाकतात की तो विचार पण करत नाहीत. आपण खूप मजा आली मला असं वाटतं या दोघांवर गप्पा मारताना, आणि तुमचं काम अजूनही छान व्हावं. आम्ही इन्स्पायर्स टाईपच्या जनरली ट्रिप काढतो, तर आम्ही तुमच्या प्रकल्पाला तर नक्कीच, आणि मला असं वाटतं एक दिवस तिथे जर राहायची सोय असेल तर आम्ही तुमच्यावर तिथे राहायचंही बघू. दादांनी सांगितले आमच्याकडे घर नाही, आमच्या शेड आम्ही शेड मध्ये प्रॉब्लेम आम्ही अशा एनजीओ मध्ये राहिलो जिकडे शेड मध्ये सुद्धा आम्ही केलोय. म्हणजे इथे प्राणीप्रेमी एवढे आहेत आमच्याकडे की ते तर म्हणतील आम्ही प्राण्यांच्या बाजूलाही झोपायला तयार आहोत. मला खूप आवडेल तुम्ही आलेलं, फक्त ऍडजस्ट करून, कारण का शहरातल्या माणसांना खूप नाही आम्ही काही असं या बाबतीत आम्ही खूपच नॉर्मल आहोत. आपण अवॉर्ड यांना द्यायचा आहे त्याच्या अगोदर इन्स्पायरर्स ट्राईब बरोबर गेले 4 वर्ष लोक जोडून आहेत. वेगवेगळ्या NGOsच्या लोकांना पण आज आम्ही इथे बोलवलं आहे. तर आज छान गोड कपल आपल्यासमोर बसलेलं आहे. म्हणजे काय 7वीपासून तुम्ही नाही किती 7 वर्षापासून एकत्र आहात आणि छान काम करतायत. तर तुमच्या हस्ते काही लोकांचे आम्ही सत्कार करणार आहोत. सो आमचे पहिले तर ग्रुपमधलेच थोडंसं ॲडव्हान्टेज घेतो. इन्स्पायरर्स ट्राईबमध्ये 2-3 आमच्याकडे अतिशय प्राणीप्रेमी म्हणता येईल की जे जसं तुम्ही शिकारायला कसं जसं घाबरत नाहीत वगैरे, तसं आमच्याकडे 2 छान मुली आहेत. त्यांचं पहिलं तुमच्या हस्ते सत्कार करावा अशी माझी इच्छा आहे. सो हिचं जे नाव आहे ते धनश्रीच आहे. इथे हिने सोसायटीतल्या लोकांबरोबर खूप फाईट मारल्यात का तुला द्यायचं. हां, तिला बिचारीला माहीत नव्हतं, पण मला असं वाटतं की सगळे एकत्र यावं आज. या दुसरं आमचं व्यक्तिमत्व आहे श्रुती साळुंके, जिने सोसायट्यांमध्ये खूप भांडणं केलेली आहे कुत्र्यांना वाचवण्यासाठी. त्यांना पोलिसांची धमकी बिमकी पण बिचारीला मिळाली. घरचे पण तिचे खूप रागवतात, पण ती काय सोडत नाही. सो हे आमचे इन्स्पायरर्स टाईपचे झाले. आता जी काही मान्यवर व्यक्ती आहेत की जे या कार्यक्रमाला आले त्यांच्याबद्दल एक एक आपण फटाफट त्यांचं हे करूया. तुषार सर आलेले आहेत जे अंध विद्यालय चालवतात. तुषार सर गेले ओके. त्याच्यानंतर आम्ही दुसरा अवॉर्ड ज्यांना दिलो राकेश दादा सणस, त्यांना मी विनंती करेन. स्पेशल किड्ससाठी ते काम करतायत. त्यांचं आता इथे पौड रोडला पण आहे आणि आता एक मोठा प्रकल्प करतायत. बालक पालक योजनेवर काम करतायत. मला असं वाटतं मी बोलण्यापेक्षा राकेश दादा मी तुला सांगेन 2 मिनटं बोलायला त्याच्याबद्दल. दादांनी सांगितलं तसं दादांना माहिती आहे की आपण दिव्यांग मुलांसाठी काम करतोय. बरं, पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दिव्यांग मुलांसाठी काम करणाऱ्या बऱ्याच संस्था आहेत. त्यातली आपली एक संस्था आहे. खरं तर प्रकाश वाटा फाउंडेशनला आपली वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. मी पण संस्थेचा एक भाग आहे असं समजतो. पहिल्या वर्षापासून संस्था आपल्याबरोबर काम करते. पहिलं डोनेशन कुठून मिळालं असेल तर गणेशदादा आणि आपल्या ग्रुपकडनं आपल्याला मिळालं होतं. बालक पालक संकल्पना किंवा बालक पालक प्रकल्प काय आहे मी थोडक्यात सांगतो फक्त. एक मुंबईमधला किस्सा आहे. मतिमंद कॅटेगरीमधला मुलगा आणि 2 जणच फक्त मुंबईमध्ये राहत होते.
मला आता मुलाचं माहीत नाही म्हणून राहत होते म्हणतोय मी तो किस्सा फक्त ऐकला आहे ॲक्च्युली, की 3 दिवस झाले घरामध्ये वडील आणि मुलगा, दरवाजा काही उघडला गेला नाही. हे नॅचरल आहे ॲक्च्युली, कारण की मतिमंद मुलगा आहे, तो किती वेळा बाहेर जाणार आहे, वडील किती वेळा बाहेर जाणार माहीत नाही आहेत. पण पेपर आणि दुधाच्या पिशव्या जेव्हा दरवाजाच्या वरती आल्या तेव्हाच लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे. आणि दरवाजा वाजवून जेव्हा मुलाला आवाज देऊन दरवाजा उघडायला लावला त्यावेळेस कळालं की वडील 3 दिवस घरात मरून पडलेले आहेत. आता हा मतिमंद मुलगा आहे. मतिमंद मुलाची साधारणतः सायकल काय असते, त्याला खाणं, राहणं, पिणं, खाऊ जो काय घरामध्ये असेल तो, आंघोळ करणं आणि टी व्ही बंद करणं, चालू करणं, ती सायकल त्याची चालू आहे. जवळजवळ 35-40 वर्षाचा तो मुलगा आहे. मग 3 दिवस कळलंच नाही, त्या मुलाला मरणं ही संकल्पनाच माहीत नाही आहे. वडील समोर झोपून आहेत हे त्याला फक्त माहिती आहे. तर बेस असा आहे की पालक म्हणजे काय, असे जे सिंगल पेरेंट आहेत किंवा असे जे पालक आहेत ज्यांना आता मुलांना सांभाळणं होत नाही. 40 वर्षाचा मतिमंद मुलगा आहे, CP मुलगा आहे, आई करून थकते. आईच का तर 99% फक्त आईच मुलांसाठी करते. वडील पैसे देऊन थोडेसे बाजू झालेले असतात. तर पालक संकल्पनेमध्ये आम्ही म्हणतो पालक आणि बालक दोघंही आमच्याकडे, आम्ही दोघांना सांभाळू. आज आपण गेले 1.5-2 वर्ष 6 पालक सांभाळतोय, पण आता संख्या 70 वरती चालली आहे. ती वेटिंगला आहेत. आपण 2-3 महिन्यापूर्वी मिटिंग घेतली, काही पालकांना बोलून घेतलं, सगळ्यांचा विचार घेतला आणि आता आपण पौडमध्ये 11 गुंठे जागा घेतली आहे, ज्यामध्ये एका भिंतीच्या पलीकडे आपण पालकांच्या निवासाची व्यवस्था करतोय आणि एका भिंतीच्या अलीकडे मुलांच्या निवासाची व्यवस्था करतोय. बरं, हे फक्त सदन घरातल्या पालकांसाठी नाही आहे. ज्यामध्ये पालक पैसे पे करून राहू शकतात ते भिंतीच्या ह्या भागामध्ये पालकांच्या निवासामध्ये राहतील. पण ज्यांची आर्थिक कंडिशन नाहीच आहे असे पालक आमच्याबरोबर मुलांबरोबर राहतील. ते ॲज अ केअरटेकर, मावशी, शिक्षक म्हणून काम करतील आणि संस्था त्यांना काही प्रमाणामध्ये मानधन देईल. मग त्यांचं लाईफ पण पुढे काही ना काही प्रमाणात चालू शकतं. असा एक प्रकल्प आपण उभा करतोय. 70-71 लाखाची साधारणतः आत्ता आमचा 11 गुंठ्याचा प्लॉट झाला. सदन घरातल्या पालकांनी पैसे दिले, समाजातून आपण काही मागितले, जागा आपल्या संस्थेच्या नावावरती आहे. पण प्रकल्प 2.5 कोटीचा आहे आणि आता 2.5 कोटी 5 वर्षामध्ये आपण इथपर्यंत आलो. 2.5 कोटी आमची कॅपॅसिटी नाही. तर आता आम्ही इथंच 14 तारखेला मागच्या महिन्यामध्ये एक कार्यक्रम झाला की आम्ही एका विट्याचं दान मागतोय. 500 रुपये कॉस्टिंग साधारणतः आम्ही काढले. एक भिंत बांधायला जर 100 विटा लागत असतील तर सगळ्यात त्याच्यामध्ये सिमेंट, वाळू, त्या पेंट वगैरे इतर खर्च धरला तर 500 रुपये साधारणतः आपण एक वीट म्हणतोय. तर अशी एक वीट आम्हाला दान द्या आणि आम्ही हा प्रकल्प लवकरात लवकर उभं करू. कारण की 70 पालकांच्या आशा आता आपल्या पाठीमागे आहेत आणि तो प्रकल्प आपल्याला लवकरात लवकर उभा करायचा आहे. जर काही कोणाला द्यायचं असेल सर तर संस्थेला तर द्याच, मी म्हणतो काही जमलं तर काही आपल्या संस्थेला तुम्ही जमा करा. धन्यवाद. आज एकदम असा ना NGOचा मेळावा आहे. आता मी पुढच्या 2 आई आणि मुलीला बोलवते. ताई या प्लीज, तुम्ही दोघींनी या. हे पहिल्यांदा आपण करतोय की सगळ्याच NGOना आपण आज इन्व्हाइट केलं होतं. 2 मिनिटं संस्थेची माहिती द्या. हिची आपण माय स्टोरी पण घेतली होती, माय स्टोरी सेशन पण घेतलं होतं. यांचा वर्ध्याला पण एक प्रोजेक्ट आहे आणि आता पुण्यात कोथरूडला पण करतायत. ती म्हणते मला बोलायचं, म्हणते तू बोल. ती जास्त यूट्यूब आणि बरेच चॅनल चालवते, त्याच्यामुळे तिला म्हटलं तू चांगली सविस्तर सांगशील माहिती. अनिकेत दादांची माझी ही 2री भेट आहे. ते माझ्या प्रकल्पाला भेट देऊन गेले 1 वर्ष कोरोना काळामध्ये, आठवत असेल तर. आणि यांच्यासोबत विलेपार्लेला भेटले मी, आठवत आहे. तर सगळ्यांशीच तशा बऱ्यापैकी भेटी होतात, पण कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये. मी कोथरूडमध्ये उमेद संजीवन असा एक प्रकल्प चालवते. पण माझा रस्त्यावरच्या मुलांसाठी तर आहे, पण मी एक खास करून पारधी कम्युनिटीसाठी तो प्रकल्प करते. पारधी म्हटलं तर आमच्या वर्धा जिल्ह्यात 58 पारधी बेडे आणि तिथली एक 30-40 पारधी बेड्यातली लोकं जी आहेत ती स्थलांतर होतात मुंबई, पुण्यामध्ये मोस्टली नाही दिसली, पण मुंबईमध्ये भरपूर आहेत. आणि ते सगळी ब्रिज खाली आहे. तर ब्रिज खाली ही लोकं राहतात तेव्हा फक्त पैसे कमवण्यासाठी. आपण जे म्हणतोय ना की ही मुलं भीक मागतात आणि पोटासाठी जगतायत वगैरे, असं काही नाही आहे. तर ती फक्त पैसे कमवण्यासाठी आणि आईनीचे व्यसनं पूर्ण करण्यासाठी असतात.
तर मग ते सुरुवात माझी मुंबईतूनच झाली. मी 2000मध्ये लग्न होऊन मुंबईत गेले आणि माझं मुलांना शाळेत सोडाण करण्यात माझं तसं शिक्षणही MSW मास्टर ऑफ सोशल वर्कर आणि आधीपासून घरातलं वातावरण तसं होतं सोशल, त्याच्यामुळे मी काही रमली नाही मुंबईमध्ये. आणि नवी मुंबईत जाताना रेल्वेमध्ये शर्ट काढून भीक मागतात, त्या पिरियडला ते शर्ट काढून भीक मागायला माझ्याजवळ आलं नाही. मी तिला रागवल्यानंतर तिने त्या दुसऱ्या एका मुलीने एका कडीवरच्या मुलाला चिमटा काढला जोरात आणि ती खूप जोरात रडायला लागली. तेव्हा तिला असं वाटलं ही रडली म्हणजे मला सगळे पैसे देत आहेत. मी तिला रागवली आणि रागवता मी मला असं पकडलं की तू तिला रागवू नको, ती उडी मारेल ट्रेनमधनं, चालत्या ट्रेनमधनं. ठाणा ते सानपाडा अशी ट्रेन होती ती. तर ती तसंच करणार होती काहीतरी, ती जंप मारून ती काहीतरी आत्महत्या करायचा प्रयत्न करत. मी तिला पकडलं, समोरच्या स्टेशनला एका इंजिनिअरिंगच्या स्टुडंटने तिला खाली उतरवलं आणि जोरात खाली उतरवलं, एक धपाटा दिला. तर मला बरं वाटलं, त्याने मला थंब दिला आणि मी पुढे निघून गेली कोपरखैरनेला. तर तेव्हा माझ्या मनात एक प्रश्न आला की हे खरंच भीक मागून जगायसाठी, पोटायसाठी भीक मागतात की कशासाठी भीक मागतात, म्हणून एक सर्वे करायला लागली. तर वाशीमध्ये वाशी स्टेशनच्या तिथे खूप सारी मुलं भेटली. त्यांना मी विचारलं नेमकं काय करताय तुम्ही, म्हणजे कशासाठी इथे उभे राहता. तर त्यांना एक सवय सांगितलं जातं की तुम्ही मुकं राहायचं, बोलायचं नाही. बोलता येतं, सगळं करता येतं, पण सांगायचं नाही. आपली परिस्थिती काय आहे किंवा आपल्याला बोलता येतं किंवा आपल्याला भीक मागायसाठी पाठवतात आईवडील हे सांगायचं नाही. मग हळूहळू त्यांच्याच माध्यमातून त्यांच्या आईवडिलापर्यंत पोहोचली. नंतर लक्षात आलं ही माझ्याच बाजूचे, म्हणजे माझी शेती जिथे 10 एकर आहे, मी माझी स्वतःची शेती या मुलांसाठी रोठ्याला माझा एक प्रकल्प उभा केला, स्वखर्चातनं उभा केला तो. आणि 10 एकर शेतीतनं आम्ही जे काही उत्पन्न होतं तो तिथला प्रकल्प चालवतो. तर तिथेच बाजूला एक पारधीबेडा होता, तिथलेच मुलं, माझ्याच बाजूची मुलं तर मुंबई पुण्यात भीक मागतात आणि मोठ्या प्रमाणात गुन्हेगार बनत आहेत. मग त्याच लोकांना तिथेच पकडलं आणि तिथून मी माझ्या गावी गेली. वडिलांना सांगितलं की मला शेती म्हणजे पारधी मुलांसाठी काम करायचं आहे. माझे वडील मला वाटतं खूप आधीपासून पारधी लोकांना ओळखत होते, कारण आमची शेती असल्यामुळे हे मोठ्या प्रमाणात चोऱ्या करायचे शेतातला आणि कापूस चोरून न्यायचे. तेव्हा माझे वडील त्यांना पकडायचे. तर ते म्हणायचे तू या गुन्हेगारांसाठी काम करशील, तू एवढं घर बीर सोडून मुलांना सोडून सगळं कसं काय मॅनेज होईल. म्हटलं होईल, आपण करूयात तर प्रयत्न. सुरुवातीला मी तिथे प्रकल्प उभा केला स्वतःच्या स्वखर्चातनं. वडिलांनी विरोध केला, पण नंतर त्यांनी इतका सपोर्ट केला की सगळा खर्च, म्हणजे सगळी शेतीच मला त्या मुलांसाठी वापरायला दिली आणि तू बिनधास्त कर असंही सांगितलं. पण दुर्दैवाने त्यांचं 1 वर्षांनी डेथ झाली आणि सगळं खोळंबलं आणि मग सगळंच बिघडत गेलं, सगळं जिकडे तिकडे सगळं बिघडत गेलं. प्रकल्पावरच निवासी झाली माझ्या रोठ्याला, म्हणजे नवी मुंबई सोडली. तेव्हा आमच्याकडे 18 मुलांपासून 70 मुलांचं संगोपन सुरू होतं. कोरोना काळात माझ्याकडे कमीत कमी 64-65 मुलं होती आणि फंड काहीच नाही, पण आम्ही शेती केली. आम्ही न घाबरता शेती करून शेतीच्या उत्पादनातून मुलांना जगवलं. आणि त्याच काळात मला वाटते दादा पण आमच्याकडे आलेत. तेव्हा आम्ही भरपूर मोठ्या प्रमाणात शेती केली होती, ऑर्गॅनिक शेती केली होती. पपया आमच्याकडे तेव्हा एका झाडाला 200-200 पपया लागे. आमचं म्हणजे आत्ताही सीझन वाईज जेवढे काही फ्रूट्स असतील ते आमच्या शेतातच निघतात, आंबा पपई जे काय असेल ते. तर अशा माध्यमातून या मुलांना पोहोचत गेली. म्हणजे मी नवी मुंबईतून त्यांना वर्ध्यात घेऊन गेली, वर्ध्यात निवासी केलं. आईवडिलांना कधी चांगल्याने, कधी काउन्सिलिंग करून, कधी पोलिसांच्या माध्यमातून त्यांना शिक्षणात आणलं. आता ज्या माझ्यासोबत मुली आहे सगळ्या मुंबई पुण्यातल्याच भीक मागून जगणाऱ्या होत्या. पण आज पुण्यात याचं कारण असं होतं की मुली खूप टॅलेंटेड आहे, त्यांच्यामध्ये भरभरून टॅलेंट आहे. मग आता त्यांना कुठे न्यायचं. तर आधीपासून मुंबईत राहून होती, मला माहीत होतं वर्ध्याचं शिक्षणात सांगितलं दादांनी की ड्रॉबॅक्स आहेत शाळेत. मुली हुशार असून त्यांना बेसिक पण शिक्षण प्रॉपर मिळत नाही. मग त्यातल्या हुशार मुलींना आपण त्यांच्यामध्ये असं एक कॉम्पिटिशन तयार केलं की तुम्ही चांगला अभ्यास करा, आपण काहीतरी करू पुण्यात. आणि असं करून आता आम्ही 35 मुलांचं संगोपन कोथरूडमध्ये वनाज इथे एक बंगलो घेऊन करतोय. आणि यांना दाखल केलं आपण बालशिक्षण मंदिर आणि गरवारेमध्ये. असे 35 मुलं आपले तिथे शिक्षण घेत आहे. त्यांची फीज आहे, पण ते पण मी भरायची तयारी दाखवली. मुली आज कोणी NCCमध्ये, तर कोणी वेगवेगळ्या याच्या ड्रॉईंगमध्ये, एलिमेंटरी इंटरमिजिएटमध्ये, कोणी भरतनाट्यममध्ये, फुटबॉलमध्ये. आणि आमचा एक मुलगा जो 12वीला MMCमध्ये, 2 मुलं आहेत तसे. तर एक मुलगा आता हिंदू जिमखान्यातून क्रिकेटमध्ये सिलेक्ट झाला आहे. त्याचं लाईफ चांगलं म्हणलं तर अजूनच चांगलं. म्हणजे अशा माध्यमातून मुलं कुठेतरी बाहेर पडत आहेत. आणि रस्त्यावर राहणारे मुलांना खूप सारं टॅलेंट असताना आपण ते त्यांना बाहेर देण्याचं प्रोत्साहन जो आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून करतोय, तर त्यामध्ये खरंच मुलांचाही तेवढाच सपोर्ट आहे, कारण त्यांना ते शिकायचं आहे. आईवडिलांपासून कुठंतरी आपण आणलं, मग 1 पासून 2 पासून 2 द्या, 3 द्या, 4 द्या असं करून. आणि हे काय करतात, लाईनशीर मुलं पैदा करतात. 1 झालं, 2 झालं, 3 झालं, 10 झालं, म्हणजे 20-20 मुलं मी बघितले. 20-20 मुलं मी बघितले. आणि त्यातली मग ते मोठ्यांची लग्न होतात, त्यांची मुलं पैदा होतात आणि इकडे आई डिलिव्हरीज करत राहते. अशातली किस्सा सुरू आहे.
आणि त्यांना सांगण्यातही अर्थ नाही, कारण वडील ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. त्याच्यामुळे जसं यांनी म्हटलं की पिल्लांसाठी म्हणजे आपण आई वडिलांसाठी काम नाही करत, तर आपण त्या पिढीला घडवतोय, तीच पिढी त्या लोकांना घडवतील, आपण नाही घडवणार. तेच मुलं तशी घडवायची की 70 मुलं जर घडली तर 700 पारधी घडतील अशी अपेक्षा ठेवूया. कारण अजूनही पारधी कम्युनिटी खरंच मागं आहे, 100 वर्ष मागं आहेत. तिथे जाल तुम्ही तर तुम्ही पाण्याचं म्हणजे घाण किंवा दारू विकणं, बायका खर्रा खाणं किंवा ते गुटखा खाणं असेच प्रकारे अजूनही शिक्षणात कुठेही चाललेले नाही. आत्ता आमचा मला वाटते पहिला मुलगा 12वी पास झाला इथे, दुसरा मुलगा 12वीत आला आणि आता इथे 8वी 9वीत मुली शिकत आहेत आणि चांगल्या पद्धतीनं आहेत. आता पुण्यामध्ये मला सपोर्ट करायला माझी मुलगी मला सपोर्ट करते, ती लॉ कॉलेजला आहे आयलसला, तर ती बऱ्यापैकी सपोर्ट करते. मी नसेल इथे तर मी वर्धेला गेली तर ती मॅनेज करते प्रकल्प. आणि अशातून आम्ही 1 वर्षापासून स्ट्रगल करतो आहे, पण चाललं आहे आनंदाने. आणि पहिला जो सपोर्ट मिळाला तो खरंच आम्हाला यांच्याचकडनं मिळाला, गणेश दादांकडनं. मला वाटते सुरुवातीचं हे चालेल आणि पहिली शाळेची गरवारीची फी युनिफॉर्म्स यांच्याकडनं मिळाले. आणि साधे सुधे नाही तर चांगला 70-80 हजाराचा सपोर्ट म्हणजे लाखापर्यंत गेला. आणि पहिला सपोर्ट यांचा मिळाल्यानंतर एक थोडंसं बळ मिळालं की आपण करू शकतो, आपण करूयात. आणि आपल्या सगळ्यांचा सपोर्ट आहेच आमच्या पाठीमागे, त्याच्यामुळे काही भीती नाही आहे. आनंदाने जे काय असेल, मुली पण आमच्या सपोर्ट करतात. आमची कामवाली जरी गेली तर त्या बिलकुल बिंदास आहेत, मस्त ओढण्या बांधतात आणि 4-4 किलोच्या पोळ्या चपात्या टाकायला बिंदास होतात. सकाळी 5 वाजता उठून चपात्या टाकतात, शाळेत पण जातात, संध्याकाळी येऊन पुन्हा स्वयंपाक करतात. म्हणजे ही भीती नाही की वर्कर्स येईल किंवा नाही येईल, आम्ही करायला तयार आहोत. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या सपोर्टने आमचं उमेश संजीवन चाललं आहे. आणि माझ्या मुलीच्या मदतीने, मुलाच्या मदतीने खूप चांगलं म्हणजे ते अभ्यास घेत आहेत, बाकीचं त्यांचं कॉलेज सांभाळून ते करतायत, त्यांची मित्रमैत्रिणी व्हॉलेंटियर्स म्हणून काम करतायत, शिक्षणात त्यांना सपोर्ट करतायत. अशा पद्धतीने आपलं उमेश संजीवन आणि उमेश संकल्प असं दोन्ही प्रकल्प म्हणून 105 विद्यार्थ्यांचं संगोपन आपण करतो आहे. आणि अशा पद्धतीने आम्ही पुण्यात पण आलेलो आहे उमेश संजीवनच्या माध्यमातून. आणि आज इन्स्पायर ट्राईबच्या माध्यमातून आज आम्ही मागच्या वर्षी नाही येता आलं, पण यावेळेस आलो. आणि खास मुली भेटायला आले अनिकेत दादांना. बरेचदा त्या मला विचारत आहेत कुठे आहेत कुठे आहेत, म्हटलं आहे, आपण भेटू, फोटोही काढू एक. तर मला खूप आनंद झाला आज मला इथे मला सांगता आलं आणि खूप छान वाटलं आपल्यालाही भेटून. आपण दुसऱ्यांदा भेटतोय, वेळ मिळाला तर नक्कीच आपण माझ्या प्रकल्पाला भेट द्या. चालेल, धन्यवाद. धन्यवाद दादा. इन्स्पायर ट्राईबचे पण खूप मनापासून आभारी. मागच्या वर्षी आभार नाही मानता आले, पण आता म्हणतो. ठीक आहे, आता फक्त आपण थोडंसं फास्ट करूया. सचिन दादा पवार हे आम्हाला नेहमी प्रकल्पाला मदत करतात. फक्त एक फुल पुष्प हे सर तुम्हाला हां सगळ्यांना द्यायचं आहे आता पटापट. ठीक आहे, आता आपण मेन कार्यक्रमाला वळूया. अनिकेत दादा आणि सरांना मी बोलवीन की आपण आता पुरस्कार द्यावा. ते पण वेगळं, त्यांचं पण वेगळं आहे ना. पुन्हा मी सगळ्यांना एकदा रिमाइंड करतो की ज्यांना डोनेशन द्यायचं असेल, हो चालेल, नो प्रॉब्लेम, तर आमचे व्हॉलेंटियर आहेत 2-3, त्यांच्याकडनं QR कोड घेऊन तुम्ही डोनेट करू शकतात. मी डॉक्टर माया तुळपे यांना इथे बोलवतो आहे. विटिलोगोवर काम करणाऱ्या डॉक्टर आमच्या खूप फॅमिली फ्रेंड पण आहेत आणि त्यांचं काम खूप वेगळ्या पद्धतीचं आहे. आणि अनिकेत दादाला मी विनंती करीन. मी 1-2 मिनिटात डॉक्टरांना बोलायला लावेन. तो दुसऱ्या आजारांना नाही आणि दुसऱ्या देशात पण नाही आहे. एक होलिस्टिक ॲप्रोच घेऊन आम्ही 2 लेवलवर काम करतो.
ज्यांना कोड आहे त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ सुधारण्यासाठी काउन्सिलिंग, मॅरेज ब्युरो, एम्प्लॉयमेंट ब्युरो, नंतर आता आम्ही त्यांच्यासाठी नुकताच फॅशन शो पण केला होता. ज्यांचं दिसणं खराब झालं आहे त्यांनी मेकअप न करता कॅटवॉक करणं ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. कारण ही सगळी मंडळी तोंड लपवून हिंडत असतात. पण आमच्या 23 वर्षाच्या प्रयत्नांना असं काही यश आलं आणि यावर्षी आम्ही करू शकलो याचा आम्हाला आनंद आहे. आमचा होलिस्टिक अप्रोच असल्यामुळे जगभरात जे काय लेटेस्ट आहे ते सगळं अंडर वन रूफ मी आणलेलं आहे. आम्ही जर्मनीहून कॉस्मेटिक कॅमोफ्लाज चेहऱ्यावरचं वगैरे डाग झाकण्यासाठी आणतो आणि आता जगभरामध्ये नॅरोबँड UVB आणि एक्झायमर लेझर ही सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट आहे, कारण त्याच्यात पोटातनं औषधं नाही घेतली तरी चालतात. तर अशी 10 सेंटर्स आम्ही तुमच्यासारख्या दात्यांच्या मदतीतून उभी केलेली आहेत. कोणाने माणूस मरत नाही म्हणून गव्हर्नमेंट लेवलला सुद्धा इतकी ॲपॅथी आहे की कित्येक गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये ही मशीन्स नव्हती. पण आता काहीतरी GR निघाला आहे आणि सगळ्या आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजेसमध्ये आणि गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये अशी मशीन्स उपलब्ध आहेत. पण आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये 24 ट्यूब्स असतात, त्याच्यातली एक जरी ट्यूब गेली तरी ते मशीन बंद पडतं आणि मग ते मशीन बंदच असतं गव्हर्नमेंटच्या बऱ्याचशा हॉस्पिटल्समध्ये. तर हे आम्ही सगळं पेशंट्ससाठी करतो. आणि सोशल अवेअरनेससाठी तुम्ही कदाचित आमचा नितळ सिनेमा बघितला असेल. सुमित्रा भावे, सुनील सुकटणकर आमचे डिरेक्टर होते आणि विजय तेंडुलकरांपासून अनेक दिग्गजांनी त्याच्यात कामं केलेली आहेत आणि त्यावर्षीची सगळी अवॉर्ड्स आम्हाला मिळाली. तर तो आम्ही 2006 साली सुधा मूर्तींच्या हस्ते रिलीज केला होता. तसंच आमची बरीच इन्फॉर्मेटिव्ह ब्रोशर्स असतात. दरवर्षी आम्ही रंगमनाचे म्हणून वार्षिक काढतो आणि रंग फॉर व्हिटिलायगो म्हणून कोड असणाऱ्या व्यक्तींच्यासाठी म्हणून एक रन काढतो, अवेअरनेस रन. जसं कॅन्सर ब्रेस्टचं पिंकॅथॉन असतं तसं आम्ही हे काढतो आणि जगभरातलं हे एकमेव रन आहे की जे कोड असणाऱ्या व्यक्तींसाठी काढतो. तर जानेवारी महिन्याच्या शेवटल्या रविवारी हे असतं आणि आम्ही त्यावेळी सगळ्यांच्या गालावर एक पांढरा डाग काढतो, कारण याचं थीमच आमच्या रनचं वेअर युअर स्पॉट्स आहे. म्हणजे चेहऱ्यावर डाग घेऊन तुम्हाला जनतेत जाताना कसं वाटत असेल याचं थोडीशी तुम्हाला अनुभूती मिळावी म्हणून. आणि आम्हाला इन्स्पायरसारखे अनेक लोक आज मदतीला आहेत, ह्याचा आनंद होतो आहे. सरकार आम्हाला काही मदत करत नाही. ते म्हणतं कोडाने माणूस मरत नाही, तुम्ही अंध अपंग नाही, कोड संसर्गजन्य नाही, म्हणजे तुमच्यापासून समाजाला धोका नाही. आमच्यासमोर एड्स, TB आणि आता नुकतंच करोनासारखे आजार आवाजून उभे आहेत. तर असं आम्ही त्रिशंकू आहोत की लोक आम्हाला नॉर्मल समजत नाही आणि सरकार आम्हाला काही मदत पण करू इच्छित नाही. तर तुमच्या सगळ्या दातांच्या मदतीनेच आम्ही आणखीन चांगलं काम करू शकू अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद. वेलणकर सर पण आलेले आहेत, पहिल्यांदा आले आहेत ते इन्स्पायर्स टाईपच्या कार्यक्रमात. सगळी ग्रेट लोक, आज एकदम अशी छान मैफिल जमलेली आहे. खूप छान निवेदन करणाऱ्यांना आज इथे बोलवा असं वाटतं. पुन्हा निष्णा, खूप दिवस झाले सगळे तयारी करतायत आणि सगळी आमची टीम जी कोर टीम होती त्याच्यामुळे हा कार्यक्रम छान झाला आजचा. हिचा व्हिडिओ सगळ्यांनी बघितलाच असेल स्टेटसवर, एकदम बबली व्हिडिओ आला होता. दीपा सातव, दीपा आणि आम्ही एकत्र संस्कार भारतीत होतो, म्हणजे 25 वर्षापासून एकमेकांना ओळखतोय. सावरकर प्रेमी एकदम, आणि बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कार्यक्रमात निवेदन करते ती. आमची मेरुना दास, जिने बेंगॉली आहे तिने मराठीमध्ये धन्यवाद केलं. कोणाला मला लक्षात आलं की नाही कळलंच नाही. वैशाली कुलकर्णी जी आमची पहिल्या दिवसापासून मेंबर आहे. आज जरा थोडा चान्स घेतो मी माझ्या सगळ्या मुलांचं कौतुक करण्याचा. म्हणजे दरवेळेला ती म्हणते 66 डेजमध्ये उद्यापासून दादा मी करणार आहे आणि ती चालू करते पुन्हा काम.
नितीनदादा पवार म्हणजे प्रत्येक ठिकाणी एक पवार असतात असं पॉवर असते ती पवारांची. अरे हा, त्यांच्यावर फोटो हवा असेल तर येस येस येस. हा एकदम घरगुती कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे मी सगळ्यांना अरे तुरे करतोय. हे कोणाचं राहिलं? अच्छा तुम्हाला नितीन दादा दुसरे जे आम्हाला मीडियासाठी मदत करतात आणि दरवेळेला रेकॉर्डिंग, फोटोग्राफी हेही आम्हाला नितीन दादानेच दिलेले नितीन दादा आहेत. अजून कोणाचे आभार मानायचे मला लक्षात नाहीये, पण रुपाली मगर, टाळ्या. आता तुम्ही नावं सांगा माझी कोण कोण राहिलेली आहेत बाबा. हा, या बेसिकली वारजेच्या ब्रँड अँबॅसेडर हे कोणाला माहिती नाहीये, पण प्रचंड कामात मदत करतात नेहमी इन्स्पायरर्स टाईपच्या, सो त्याच्यामुळे कौतुक. तृप्ती चाफेकर जिची 1 महिन्यापूर्वी सर्जरी झाली, पण ती म्हणली मी कार्यक्रमाला येणारच काही झालं तरी. तेजसने पुढे यावं, विजयाताईने पुढे यावं. 66 डेला एकच कन्सिस्टंट माणूस आहे, रोज सकाळी 4:30-5 ला उठतात. किती राहिले आहेत? विजयाताई यावे, सीमाताई यावे, या या या. हो हो, नाही हा वर्धापन दिन आहे, त्याच्यामुळे सगळ्यांचं कौतुक करणं माझं कर्तव्य आहे. सीमाताई या नाटकात पण काम करतात, खूप छान लिहितात. राजकिरण खूप जुना मेंबर आहे, दरवेळेला प्रत्येक कार्यक्रमाला येतो. राजकिरण आता कोणी राहिलं असेल तर मला प्लीज सांगा. माझ्याबद्दल कोणीतरी 2 शब्द बोलावे. आमचे प्रेसिडेंट, त्यांचा सत्कार अनिकेत दादाच्या हातून होतोय. सर्वांनी खूप खूप टाळ्या वाजवा. ते आम्हाला इन्स्पायर करतात आणि त्यांच्या मदतीने आम्ही सगळ्यांना मदत करतो. सारखे पुश करतात, खूप फॉलोअप घेतात, पण चांगल्यासाठी. थँक्यू गणेश. वोट ऑफ थँक्स मेरुना करेल आणि मग कार्यक्रमात आपण चहा आणि समोसे ठेवले, त्याचा सगळ्यांनी आस्वाद घेऊन मग निघावं. आजच्या इन्स्पायरर्स ट्राईबच्या चौथ्या वर्धापनाची सोहळ्यात आपण सर्वांनी उपस्थित राहून हा कार्यक्रम अतिशय यशस्वी केला. आपले प्रेम, आपला आशीर्वाद आणि आपले साथ या इन्स्पायरर ट्राईब प्रकाश वाटा फाउंडेशनच्या प्रत्येक सदस्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. सर्वप्रथम मला सोनावणे दाम्पत्याचे मनपूर्वक आभार मानते आहेत, जे वन्य प्राण्यांच्या रक्षणासाठी आपले जीवन अर्पण करत आहेत. त्यांच्या कार्यात इतकी निष्ठा आणि समर्पण आहे की त्यांनी अनेक वन्य प्राण्यांचे जीवन वाचवले आहे. त्यांच्या अथक परिश्रमामुळे आणि अपार प्रेमामुळे आपल्याला एक आदर्श सेवा कशी असावी हे शिकायला मिळेल. डॉक्टर रवी कसबेकर सर यांचे आभार मानायचे आहेत. मिशन पॉसिबल या संस्थाच्या मोठा काम आमच्यासाठी खूप इन्स्पायरर आहे. त्याचप्रमाणे आपले सर्वांचे लाडके अनिकेत दादा यांचे आभार मानायचे आहेत, जे ॲनिमल्स आर्क या संस्थेमार्फत प्राण्यांचे रक्षणासाठी आणि त्यांच्या पुनर्वासनासाठी अमूल्य योगदान देत आहेत. अंबर हॉल आणि या सर्व फॅसिलिटीज ज्यांनी प्रोव्हाइड केल्यात त्या सर्वांची सुद्धा आभार.
इन्स्पायरर्स ट्राईबचे संस्थापक श्री गणेश शाफेकर यांचे विशेष आभार मानते. तसेच या कार्यक्रमाची आयोजन करण्यासाठी काम करण्यासाठी सर्व सदस्यांचे मनपूर्वक आभार. आपले परिश्रम समर्पण आणि वेळेमुळेच आजचा कार्यक्रम यशस्वी झाला आहे. धन्यवाद.